मध्ये आपण पेनल्टी स्वीकारलेले संघ पाहिले. आज अंतिम दिवसामध्ये आपण खेळतोय, त्यामुळे सहकार्य असेल, विनंती असेल 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंपल्सरी कंप्लीट करायची आहेत. अशफाक येतोय गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक असेल, कुणाच्या पारड्यामध्ये जाणार. 34 धावातच झाले आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. अशफाक सज्ज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय षटकारांसाठी. शॉट ऑफ लेंडर चेंडू होता. पॉवरफुल सक्सेसफुल पुलचा फटका पाहायला मिळाला. येत आहेत 6 धावा. यावेळेला कमबॅक पाहायला मिळतं अशफाकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सिद्धेश सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कौतुक करावं लागेल ते अशफाक याचं. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. वारंवार सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सिद्धेशाचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सफल झालाय. यावेळेला अक्रॉस लाईन बॅटची लीडिंग घेऊन चेंडू उडालाय. झेलची संधी असेल आणि सिलिम डॉपच्या दिशेने या ठिकाणी झेलची होतोय. सिद्धेश बॅक टू डगआउट होतोय. सेकंड विकेट इज गॉन. धन्यवाद जे धन्यवाद. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये येतोय पाहायला मिळतोय. निखिल सज्ज असेल. न्यू बॅटर इज कम. अशफाक सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. स्लॉगरचं षटक. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. धावचीची संधी असेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. षटकाराला होता. तदनंतर कमबॅक पाहायला मिळतंय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अशफाकाच्या माध्यमातून. निखिल याला मात्र पहिल्या चेंडूवर उंच फटका मारायचा होता, मात्र प्रयत्न फसला होता. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. लाईन लेंथ चांगली पाहायला मिळते. यावेळेला मात्र सुरेख फटका अलॉंग द कार्पेट खेळला गेला होता. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तद्वर मी ते 2 धावा तिसरीसाठी प्रयत्न असेल का, मात्र 2च धावांवर समाधान मानावं लागतंय. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 42 धावा. 2 गडी बाद. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी उंची दिलेली आहे, मात्र पंचांचा निर्णय स्वेर मारा असेल. निश्चितच बिमरच्या स्वरूपात एक अवांतर धाव पाहायला मिळते. स्वेर मारा पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 43 धावा. 44 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा पाहायला मिळत आहेत. एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभारण्यात यश मिळालंय ते आतापर्यंत तुळसरी संघाला. दिलीप याचा डान्सिंग राऊंड खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि धावचीची संधी असेल. गडी मात्र बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय. धावसंख्या असेल ती 43. 44 धावा या ठिकाणी जमा केल्या आहेत आणि 45 धावांचं टार्गेट असेल ते आझाद डिग्नी संघासमोर. विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
त्यांनी अशफाक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू या ठिकाणी स्वैर मारा पाहायला मिळतोय. दंडित केलं जातंय पंचांकडनं. धावसंख्या खातं उघडलं जातंय. 1 धाव होतीये. पहिला चेंडू या ठिकाणी अवांतर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा दुसरा चेंडू स्वैर मारा पाहायला मिळतोय. टप्पा घेतल्यानंतर थोडस अतिरिक्त वळण पाहायला मिळतंय चेंडूवरती. पंचाने या ठिकाणी त्याला दंडित केलं जातंय. स्वैर मारा पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 2 धावा. अशफाकच्या माध्यमातून दानिश याला काहीतरी कानामंत्र दिला जातोय. दानिश एक पिंच हिटर म्हणून मानला जातो. त्याच्या माध्यमातून चांगली वेळोवेळी फलंदाजी आझाद दिघणी संघासाठी पाहिली गेली. मात्र यावेळेला सोमेश्वर वांद्रीच्या मैदानावर कशा प्रकारची फलंदाजी करेल हे पाहण्याजोगं असेल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. वारंवार 3 चेंडू स्वैर मारा पाहायला मिळतोय. 45 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या पाहायला मिळते ती 4 धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी या ठिकाणी बदल करण्यात आलाय. आताचा चेंडू स्वैर मारा होता ना. सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. पाहूया प्रॉपर टायमिंग झालं का. मात्र चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या जवळ. गडी मात्र बाद होतोय. मुकद्दर बॅक टू रेडगाव. धन्यवाद जे. विनंती असेल की लगेचच बॅटर मैदानाच्या मध्ये पाठवायचंय. अशफाक मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. नाणिस संघाला विनंती असेल आपला डिसिजन कळवायचा आहे. धावसंख्या पाहायला मिळते ती 5 धावा एका गाडीच्या मोबदल्यात. मुकद्दर बाद झाला होता. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो अशफाक. एक उत्कृष्ट फलंदाज आहे. षटपण्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा काय घडतंय तर स्वैर मारा पाहायला मिळतोय. वारंवार विचार केला तर पुसणी संघाकडनं स्वैर मारा पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या माध्यमातून खराब गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. झेल मात्र सुटतोय. चेंडू येतोय लॉंगलेगच्या दिशेने. तोपर्यंत लॉंग स्टॉपच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 8 धावा एका गटाच्या मोबदल्यात. दिलीप आपल्या बॉलिंग मार्कवर. 45 धावांचं टार्गेट असणार आहे. काहीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. एक गडी जरूर बाद झाला. मात्र धावगतीचा विचार केला तर आतापर्यंत 8 धावा ह्या समाधानकारक असतील. मात्र अशफाक सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. सुरेख फटका
यावेळेला पुन्हा एकदा सिलिम ऑफच्या दिशेने पाहायला मिळत आहे. फॉलोथ्रोमध्ये जाऊन क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तदुर मिळते ती एक धाव एकावर धावेबरोबर संघाची धाव संख्या धावफलक पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये ते 9 धावा एका गाडीच्या मोबदल्यात. दिलीप आता मात्र आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. आता मात्र समोर उभा असेल तो यावेळेला दानिश असेल. दानिशचा विचार केला तर चौकेर फटकेबाजी करण्यासाठी तो सुद्धा गणला जातो. त्याच्या माध्यमातून हुक आणि हुकचा फटका प्रचलित आहे. मात्र यावेळेला अयशस्वी प्रयत्न पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता मात्र दिलीप मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगला टप्पा पाहायला मिळाला. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. हुकचा फटका. एक धाव मिळते. दुसरीसाठी प्रयत्न असेल का? एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. सुरेख फटका पाहायला मिळाला. चेंडू सुद्धा चांगला पाहायला मिळाला. हुकचा फटका पाहायला मिळाला. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या 10 धावा होते. एका गड्याच्या मोबदल्यात एक चांगला फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. मुकद्दर मैदानाच्या बाहेर गेलाय. एक चांगली बाब असेल ती तुळसणी संघासाठी. मात्र अशफाक हा सुद्धा एक पिंच हिटर फलंदाज मानला जातो. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या असेल या मधुर संगीत. षटकापर्यंत चेंडू होतो. मी मगाशीच म्हणालो होतो दानिशच्या माध्यम धन्यवाद डीजे. धावसंख्या पाहायला मिळते ती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. श्रेयस याचा चेंडू होता. सीमापार लागवण्यात यश मिळालं होतं ते दानिश याला. आता मात्र दानिश याला हळूहळू हात खोलावे लागतील. 45 धावांचं टार्गेट जर चेस करायचं असेल तर दानिश याला महत्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडावी लागेल. मात्र श्रेयस याचा विचार केला तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. चांगलं क्षेत्र. श्रेयस सज्ज असेल अशफाक साठी. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग झाले का पाहूया. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. धन्यवाद डीजे. नाणेफेक जिंकून प्रथम नाणी संघानं क्षेत्ररक्षण सिजवलंय. विनंती असेल की आपण रेडी राहायचंय. हा सामना संपला की लगेच मैदानाच्या आतमध्ये इन व्हायचं आणि 20 मिनिटांमध्ये आपली 4 षटकं कंप्लीट करायची, ज्याची नोंद कर्णधाराने घ्यायची. सुरेख चेंडू होता. टप्पा घेतल्यानंतर थोडीशी उसळी देणारा पंचांकडनं नो चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. वाईट चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. स्वैर मारा पाहायला मिळाला. एका धावेवर संघाची धावसंख्या 22 धावा. अशफाक सज्ज असेल. षटकार जरूर आला होता. तदनंतर कमबॅक करावं लागेल ते श्रेयशाला. यावेळेला सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल श्रेयशाचं. षटकार जरूर आला होता. तदनंतर कमबॅक करण्यात आला होता. टप्पा घेतल्यानंतर थोडीशी उसळी दिली होती आणि स्विंग सुद्धा मिळाला होता. निर्धाव चेंडूची सांगता. काय घडे
क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय विनंती असेल तुळसणी संघाच्या संघनायकाला आपली सलामीवर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. धन्यवाद डीजे. वळूया सामन्याकडे. 42 धावांचं टार्गेट असेल तुळसणी संघासमोर. समोर उभा असेल तो दिलीप. गोलंदाजी मार्कवर असेल तो प्रफुल्ल. कोथवडे संघाकडनं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल प्रफुल्ल. दिलीप साठी षटकलेचा चेंडू होता. या ठिकाणी धावसंख्येच्या श्रीगणेशा पाहायला मिळतोय. 1 धाव मिळते. डिंगणी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. लक्ष असू द्या. नाणी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित झालंय. विनंती असेल डिंगणी संघानं लगेचच मैदानाच्या मध्ये जायचंय हा सामना संपल्यानंतर. पुन्हा एकदा प्रफुल्ल सज्ज असेल निखिल साठी. यावेळेला सुरेख फटका शफल खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण मात्र होत नाहीये. तद्वर मिळत आहे त्या 2 धावा. 2 धावेवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 3. सावध सुरुवात पाहायला मिळते. 42 धावांचं टार्गेट असणार आहे. 20 चेंडू आणि 42 धावा. प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवर आहे. अजूनही आक्रमण पाहायला मिळत नाहीये. 3 धावा आतापर्यंत जमा झालेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. निखिल सज्ज असेल. ॲक्रॉसलाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. ड्राईव्हचा फटका प्रयत्न होता मात्र फसलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 3 धावा झाल्या आहेत. यावेळेला काय घडतंय. बॅटची इनसाइड एज घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. निखिल बॅक टू द डगआउट होतोय. पहिला धक्का बसतोय तो तुळसणी संघाला. धावसंख्या आहे ती 3 एका गाडीच्या मोबदल्यात. ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सिद्धेश.
प्रफुल्ल मात्र सज्ज असेल. यश प्राप्त झालं होतं. आता मात्र सिद्धेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकानंतर तुळसणी संघाची धावसंख्या असेल ती 3 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. 42 धावांचं टार्गेट या ठिकाणी पार करायचंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे ती 3 धावा एका गाडीच्या मोबदल्यात. ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल तो निखिल, गोलंदाजी मार्कवर असेल. समोर उभा असेल तो दिलीप. भावनदी यांकडनं राईट हँड राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज असेल निखिल. सुरेख फटका होता. तेवढंच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं फॉलो थ्रो मध्ये निखिलच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावलेली 3 धावा एका गडीच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. निखिल सज्ज असेल पुन्हा एकदा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे कव्हरच्या दिशेने. जेलचीची संधी असेल, मात्र चेंडू जातोय सीमापार चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आला होता. धावसंख्या पाहायला मिळते ती 7 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. इरादे मात्र स्पष्ट केलेत. आता मात्र दिलीप याने आता मात्र मोठा फ्राय करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक पाहायला मिळते ते निखिलेच्या माध्यमातून. चौकार जरूर आला होता. नंतर डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा निखिल सज्ज असेल. 7 धावा झाल्यात आतापर्यंत एका गाड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहे तुळसणी संघाच्या. मोठा प्रहार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय लॉंग ऑन द रिजन जवळ, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. प्रवीण बॅक टू द डगआउट, दिलीप बॅक टू द डगआउट होतोय. दुसरा धक्का बसतोय तो. धावसंख्या आहे ती 7 2 गड्याच्या मोबदल्यात. ऐकूया मधुर संगीत. गाड घालतायत ना ते कॅमेरा दिसतोय दिसत का होतोय. धन्यवाद डीजे. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानात आतमध्ये पाहायला मिळतोय तो ऋत्विक सज्ज असेल. गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल तो निखिल. गडी बाद करण्याचे यश मिळालं होतं ते निखिलाला. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता ऋत्विक याचा. कॉर्नर दिशेने चेंडू जातोय. तद्वर मिळत आहे त्या 2 धावा. 2 धावेवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 9-2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक संपल्याचे खूणपंच करतायत. 2 षटक 9 धावा 2 गडी बाद. 2 षटक 9 धावा 2 गडी बाद असं समीकरण या ठिकाणी आलंय. 42 धावांचं टार्गेट असताना 2 षटक 9 धावा 2 गडी बाद. सुमित गोलंदाजी मार्कवर येतोय. 10 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल. यावेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू येतोय. चेंडू जातोय
सीमापार चौकार सिद्धेशाच्या बॅटमधनं येतोय अप्रतिम स्ट्रोक 4 धावा. धन्यवाद. सुमितवर आले आले आक्रमण केलेले सिद्धेशाला माहितीये की 10 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. आल्या आल्या चौकार लगवलाय. अजूनही 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. सिद्धेशाचा पावित्र्य मात्र महत्वपूर्ण असेल. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची संगता पाहायला मिळाली. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. तो गोलंदाज सुमित याच्या माध्यमातून चौकाराला होता. नंतर कमबॅक करण्याचे यश मिळाले. ते सुमित याला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र उंची कमी होती. हुक करण्याचा अयशस्वी प्रयत्न पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 2 चेंडू बॅक टू गॅप आपल्याला डॉट पाहायला मिळाले. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या असेल ती 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख चेंडू अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. चौकार आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय. कशा प्रकारची गोलंदाजी करतोय सुमित आपल्याला पाहायला मिळते. चौकार आला होता. आपली चूक त्याला लक्षात आली होती. तदनंतर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अशा तऱ्हेने 3 षटक संपतायत. 3 षटकानंतर धावसंख्या असेल ती 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही येणारे 5 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून स्वैरमारा घोषित करण्यात येतोय. धावसंख्या होती ती 16 धावा. अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 26 धावा. यावेळेला सुरेख फटका कव्हरच्या दिशेने खेळण्यात आलेला आहे. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती धावचीच्या स्वरूपात सिद्धेश बॅक टू द डगआउट होतोय. धावसंख्या होती 17 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल. अशक्य असं काही नाही मित्रांनो. मैदानाच्या मध्ये तुम्हाला बी पॉझिटिव्ह राहावं लागेल. जे अशक्य असेल ते करण्याचे सामर्थ्य आपल्या मनगटामध्ये असावं लागतं. त्यासाठी मनाचं सामर्थ्य हे महत्वाचं असेल. मनामध्ये जिंकण्याची आशा असावी मित्रांनो. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गडी बाद होतो. झेलचीतच्या स्वरूपात गडी बाद होतोय. धावसंख्या असेल ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. धन्यवाद. नवीन फलंदाज संजोग मैदानाच्या सज्ज असेल. यानंतर रिंगणी संघाला विनंती असेल आपली प्लेइंग 11 घेऊन लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सुरेख चेंडू टप्पा घेतल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. सामन्यामधली औपचारिकता पाहायला मिळते. बॅकफुटवर गेलेला दिसतोय तो तुळसडी संघ. गोलंदाजी मार्कवर संदेश पुन्हा एकदा सज्ज असेल. हाही चेंडू सुरेख असा या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूचा रिप्ले पाहायला मिळाला आपल्याला. सेम लाईन सेम लेंथ पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल एक औपचारिकता असेल सामन्यामधली.
गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा संदेश सज्ज असेल. 3 चेंडू लगातार निर्धाव टाकण्यात आलेत आणि अशा तऱ्हेने विजयी ठरलाय तो. या स्पर्धेतला दुसरा विजय या ठिकाणी संपादित केलाय कोथोडे संघानं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. विनंती करतो या ठिकाणी डिंगणी संघाला आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. डिंगणी संघाच्या संघनायक विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तुळसणी संघाचा संघनायक आपण या ठिकाणी यायचंय. विनंती असेल तुळसणी संघाचा संघनायक. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण युट्यूबला स्पर्धा भरवतोय. मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. कौस्तुभ नागवेकर, सर्वेश मयेकर. साईराजाने कोण? समीर. समीर ना? समीर याला या ठिकाणी मगाच्या सामन्यामधला सामनावीराचा पुरस्कार देण्यात येतोय अज्जू बने यांच्या माध्यमातून. तदनंतर साईराज याला विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. साईराज याला सुद्धा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचा आहे. आत्ताच्या सामन्यामधला साईराज. या सामन्यामधला सर्वोत्तम खेळाडू साईराज. वळूया सामन्याकडे. स्ट्राईकला असेल तो हेमंत, नॉन स्ट्राईकला असेल तो राज. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल शाहनवाज, ज्याच्या माध्यमातून मगाच्या सामन्यावर मध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार लागवण्यात आला होता. मगाचा जो सामना झाला होता सकाळच्या सत्रातला पहिला सामना झाला होता. 6 चेंडूंमध्ये एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता होती आणि त्यावेळेला शाहनवाज याने
षटकार लगावला होता आणि आपल्या डिंगणी संघाला विजयी केलं होतं. आता तोच संघ या ठिकाणी सज्ज असेल. समोर उभा असेल तो हेमंत कांबळे, मॅन फ्रॉम पाली नाणीज. यावेळेला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये झेलची संधी होती, मात्र झेल मात्र सुटतोय. जीवदान पाहायला मिळत आहे ते हेमंत याला. पुन्हा एकदा शानवाज सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. हळूहळू आपला बॉलिंग रनअपच्या दिशेने पाहायला मिळतोय शाहनवाज. पुन्हा एकदा शाहनवाज सज्ज असेल आणि सुरेख फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी हेमंत ऑन फायर. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ज्यासाठी हेमंत जाणला जातो तो फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऐकूया मधुर संगीत. सोळा धावा. विकेट पाहायला मिळते. विकेट पाहायला मिळते. 2 धावेवर संघाची धावसंख्या 20 धावांपर्यंत पोहोचले. गडी मात्र अजूनही बाद करण्यात यश मिळालं नाहीये. आता मात्र एक वेगळी रणनीती असेल ती तंजीमाच्या माध्यमातून. डावखोर हाताचा फलंदाज आहे. राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज असेल तंजीम. एक चेंडू काय डिलिव्हरी केली होता. टप्पा घेतल्यानंतर थोडंसं अतिरिक्त वळण पाहायला मिळालं होतं. फलंदाजाला मात्र बीट करून चेंडू गेला होता. थोडासा पायावर आदळला होता. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. या ठिकाणी फलंदाजाकडनं गोलंदाजीच्या शैलीवर थोडासा आक्षेप घेण्यात आलेला आहे. पंचांकडनं वॉर्निंग देण्यात आलेली आहे. पाहूया तंजीम सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. तेवढाच अप्रतिम फटका पाहायला मिळाला. एका धावीवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पाहायला गेलं तर 21 धावा. घडी मात्र बाद झालेली नाहीये. चांगली रणनीती पाहायला मिळते. राज आणि हेमंतच्या माध्यमातून दोन्ही तडकेबंद फलंदाज आहेत. या अगोदर सोमेश्वर चषकाच्या दरम्यान राजाची अप्रतिम खेळी आपण पाहिली होती. मिरजोळा आणि नाणीज यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यामध्ये राजाची वादळी खेळी आपण पाहिली होती आणि त्यामध्ये नाणीज संघ विजयी झाला होता. मात्र यावेळेला 2025 मध्ये राजाची कशी फलंदाजी असेल. फुलटॉस चेंडू होता. पंचांकडून नो चेंडू या ठिकाणी घोषित करण्यात येतोय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. धन्यवाद. षटकार असेल. नो चेंडू. धावसंख्या होती ती 28 धावा. फ्री हिट असेल. यावेळेला काय घडतंय. पुन्हा एकदा पंचांचा वाईट चेंडू घोषित करण्यात येतोय. 29 धावा होत आहेत. फ्री हिट कंटिन्यू असेल. राजाच्यासाठी परवडी असणार आणि त्याचा पुरेपूर समाचार घेईल का हे पाहण्याजोगं असेल. एकच चेंडू शिल्लक असेल. नोंद घ्यायची. 5 चेंडूचा सामना असेल. लक्ष असू द्या. मध्ये एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तद्वर मिळते ती 2 धावा. 2 धावेवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 31 धावा.
2 षटकं 31 धावा. गडी मात्र बाद झालेला नाही. ही जमेची बाजू असेल. उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारची रणनीती दिसेल ही पाहण्याजोगी असेल. धन्यवाद डीजे, धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल दानिश. आता मात्र स्लॉगवरचं षटक असणार आहे. 2 षटकांमध्ये 31 धावा जमा केल्या आहेत. एक चांगलं सुरुवात पाहायला मिळाली नाणीस संघाच्या माध्यमातून. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारची फलंदाजी होते ही पाहण्याजोगं असेल. गोलंदाजी मार्कवर दानिश यावेळेला अलंगोदकारपेठ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. वारंवार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न हेमंत याचा यामध्ये असफल पाहायला मिळतोय. एक षटकार जरूर आला होता. तदनंतर हेमंतच्या बॅटमधून म्हणावे तसे फटके येत नाही आहेत, ज्यासाठी हेमंत जाणला जातो. सुरेख फटका पाहायला मिळतोय. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धावेवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 33 धावा. गडी मात्र बाद होत नाहीये. प्रथम फलंदाजी करताना नाणीस संघाचे अजूनही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचा प्रयत्न वारंवार असफल ठरतोय. हेमंत याचा धावसंख्या स्थिरावलेली 34 धावा. तिसरीसाठी प्रयत्न असेल का? मात्र 2 धावेबरोबर समाधान मानावं लागतंय. 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या समाधान मानावं लागतंय. 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या 42 धावा पाहायला मिळतात. षटक संपल्याचे खूण पंच करतायत. 3 षटक 42 धावा. गडी मात्र बाद झालेला नाहीये. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल हे पाहण्याजोगं असेल. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद. या ठिकाणी हेमंत वैयक्तिक 13 चेंडूमध्ये 22 धावांवर खेळी करतोय. तर राज 3 चेंडूमध्ये 14 धावांवर खेळी करतोय. मैदानाच्या आतमध्ये सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. हेमंत राजाच्या माध्यमातून शेवटचं षटक घेऊन येतोय तो अशफाक. मगाच्या सामन्यामधला सामनावीर अष्टपैलुत्व त्याने सुद्धा सिद्ध केलं होतं. तो मैदानामध्ये सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर. आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी होईल? 42 धावा झाल्यात आतापर्यंत. धावसंख्येवर अंकुश लावावा लागेल. शेवटचं षटक आहे. राज आणि हेमंत मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. एक मोठी धावसंख्या उभारू शकतील का हे पाहण्याजोग असेल. मात्र फुल टॉस चेंडू फटका फसलाय. झेलची संधी असेल मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तद्वर मिळते ती 1 धाव. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 43 धावा. गडी मात्र बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू आहे. आता मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळेल तो नाणीस संघ. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले जात आहेत. अशफाक सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर.
पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू खोदून काढलाय. या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तद्वर मिळते ती एक धाव. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 44 धावा. गडी मात्र बाद झालेला नाहीये. पुन्हा एकदा अशफाक सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. समोर उभा असेल तो राज. एक तडाखाबंद फलंदाज राज सज्ज असेल. समोर गोलंदाजी मार्कवर अशफाक. लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव तो मिळते. दुसरीसाठी प्रयत्न असेल का? यावेळेला काय घडतंय तर विकेट सॅक्रिफाईस केली जाते. हेमंत बॅक टू डगआउट होतोय. हेमंत याला माहिती आहे की हाणामारीचं षटक आहे. राजाच्या माध्यमातून चांगले फटके खेळले जाऊ शकतात. त्यामुळे विकेट या ठिकाणी बहाल केली जाते. धावसंख्या असेल ती 45 धावा. एका गाडीच्या मोबदल्यात चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. विनंती असेल फास्ट क्रिकेट खेळायचंय आपल्याला. आज अंतिम सामना खेळवायचा आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण एक चांगल्या खेळाडूवृत्तीचं प्रदर्शन करायचंय. संघ सहकार्याला विनंती करतोय की आपण सुद्धा खेळाडूंना फास्ट खेळण्यासाठी सूचना द्यायच्या आहेत. फलंदाजाचं नाव सांगायचंय. संकेत सज्ज असेल. राजला स्ट्राईक साठी आलेला आहे. त्यामुळे विकेट धावचीच्या स्वरूपात बहाल करण्यात आली होती. तदनंतर आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल तो अशफाक. सुरेख फटका पाहायला मिळतोय. अजूनही क्षेत्ररक्षण मात्र होत नाही. एक धाव मिळते. दुसरीसाठी प्रयत्न असेल का? शेवटचं षटक आहे. प्रत्येक धाव महत्वाची असेल. कारण क्रिकेटच्या पटलावरती प्रथम फलंदाजी करताना असं ज्योतिषी नाही की ज्याने सेफ अशी धावसंख्या सांगितली. मात्र प्रथम फलंदाजी करताना जास्तीत जास्त धावसंख्येचा आकार दिला जातो. ओघ वाढवला जातो. धावसंख्या पाहायला गेली तर 47 धावा एका गाडीच्या मोबदल्यात. सुरेख फॉलोदरमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय एफर्ट्स पाहायला मिळाले अशफाकाच्या माध्यमातून. जर क्षेत्ररक्षण केलं नसतं तर निश्चितच चौकार किंवा षटकार लागावला आला असता. काय घडतंय तर धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय. अशा तऱ्हेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकांमध्ये 49 धावा या ठिकाणी जमा केल्यात. आणि अशफाकाचं हे षटक सुरेख षटक 7 धावा या षटकामध्ये देण्यात आल्या. स्लॉगवरचं षटक अशफाकाच्या माध्यमातून हाताळण्यात आलं होतं. 7 धावा बहाल करण्यात आल्या होत्या. 49 धावा जमा केल्यात आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलंय. लगेचच विनंती असेल नाणी संघाला मैदानाच्या दिशेने जा. आपल्याला सहकार्य करावं लागेल. यानंतर ऐकूया मधुर संगीत. यानंतर आपण ऐकाल तो अजूबनियाना. धन्यवाद. धन्यवाद संजू गांधी. या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण यूट्यूब माध्यमातून सोमेश्वर प्रीमियर लीग चे सर्व सामने आपण या ठिकाणी पाहतोय. आजचा 3रा दिवस हा सामन्याचा चालू असून आतापर्यंत तसंच सहकार्य आपण केलंय. हेच सहकार्य पुढे आम्हाला कळाल अशी अपेक्षा बाळगतोय.
धन्यवाद डीजे. आता जो सामना आपण पाहिला डिंगणी वर्सेस नाणीच यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना, नाणी संघाने प्रथम, मला वाटतं प्रथम या ठिकाणी फलंदाजी केल्यानंतर 49 धावा झालेल्या, त्याने 50 धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आले डिंगणी संघासमोर. दोन्ही संघाला एखादा विनंती असेल, 20 मिनिटांमध्ये आपली एक इनिंग संपवायची आहे, लक्षात घ्यायची आहे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंचांना विनंती असेल, कारण की काल आपण लवकरात लवकर सामना चालू सामना चालू करायचा आहे. कोतवडे दानिश आणि नॉन स्ट्राईकला येतो वसीम. गोलंदाजी मार्कवरती राज. उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी केली होती, आता उत्कृष्ट गोलंदाजी कशा प्रकारे करतो ते पाहायचं आहे. स्ट्रेट ऑफ द चेंडू टोलवलेला आहे, सीमारेषेवरती गेला असता कारणाने तिथून क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेवरती या ठिकाणी खातं खोललंय आणि दानिश यांनी पंचाकडे दात मागितले. दात मात्र या ठिकाणी पंचांनी फेटाळून लावलेले. पंच म्हणून या ठिकाणी लेखपंच काम करताय ते सर्वेश. सीमारेषेवर आलेला थ्रो यष्टिरक्षकाने चेंडू हातामध्ये पकडल्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वसीम मात्र आपल्या जागेवरती सुरक्षितरित्या या ठिकाणी आल्यानंतर दाद ही फेटाळून लावली. सर्वेशांनी पुन्हा एकदा एक चेंडू एक धाव असं पृथ्थकरण या ठिकाणी पाहायला मिळते इथे डिंगणी संघाचं. पुन्हा एकदा राज आपल्या बॉलिंग मार्कवरती. कोथोडे आणि डिंगणी यांच्यामध्ये झालेला नाणेफेकीचा कॉल डिंगणी संघाने या ठिकाणी जिंकल्यानंतर आपला निर्णय या ठिकाणी हा सामना संपायच्या अगोदर या ठिकाणी कळवायचा आहे, जेणेकरून लवकरात लवकर आपण घेतलेला निर्णय आम्हाला इथे सांगण्यात येईल. पुन्हा एकदा सुंदर असा गुड कमबॅक म्हणावा लागेल राज याचा. काही संघ समजला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. 20 चेंडूंचा सामना करायचा आहे आणि अधिक धावांचं म्हणजे 50 धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला पार करायचं आहे. हे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे किती चेंडूंमध्ये उद्दिष्ट पार होतंय किंबहुना नाही, हे सर्व आलेली वेळच आपल्याला सांगेल. थोडेसे बॅट आणि बॉल यांचा काही संपर्क मात्र होत नाही. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. यष्टिरक्षकाने चेंडू सुपूर्द केलाय गोलंदाजाकडे. गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी 7 की 8 पावलांचा रनअप आहे. पंचांच्या उजव्या हाताने या ठिकाणी मारा करतोय तो राज. राईट हँड राऊंड विकेट, राईट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा स्वैर मारावा या ठिकाणी होतो का पाहायचा आहे. पंचांनी केलेले हे दोन्ही ह्या समांतर धावा मिळतात. अवांतर एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या आणि पुन्हा वॉर्निंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बिमरची वॉर्निंग दिले गोलंदाजाला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती राज पाहायला मिळतोय. वसीमला मात्र अजून आपली लय या ठिकाणी सापडत नाहीये. बॅट आणि बॉलचा काही संपर्क मात्र होत नाही. चेंडू मात्र निर्धाव जातोय. थोडासा संत गतीने चाललेला हा सामना. 50 धावांचं उद्दिष्ट जर आपल्या डोळ्यासमोर आहे आणि ते जर क्रॉस करायचं झालं तर निश्चितच या ठिकाणी फटकेबाजीची अपेक्षा या ठिकाणी असेल. कशा प्रकारे खेळ होतो हे पाहायचं. पुन्हा एकदा आता मात्र आपण निश्चितच दोन्ही पंचांनी एकाच वेळेला आपला निर्णय या ठिकाणी कळवलेला आहे. नो बॉल या ठिकाणी घोषित केलाय आणि नो बॉल म्हटल्यानंतर मेजवानी असणार आहे ती फ्री हिटची. फ्री हिट बरोबरच एखादा मोठा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला निश्चितच आवडेल आणि तो फटका कशा प्रकारचा असेल. एखादा षटकार जर आला तर निश्चितच या ठिकाणी धावसंख्येला गती मिळेल. पुन्हा एकदा वसीम आणि टोळीला चेंडू एक धाव मात्र निश्चित सीमारेषेवरती गेलेला हा चेंडू आणि तेवढंच ताकदीचे क्षेत्ररक्षण आणि यावेळेला बाद. गरज होती का धावायची, कारण की ज्या पद्धतीने फलंदाजीसाठी डॅनिश उतरला होता त्या पद्धतीने काहीसे चेंडू त्याच्या बॅटमध्ये आले नाहीत आणि धावचितरित्या जो तंबूमध्ये परततोय थोडासा नाराज असेल. एक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली होती. एक गडी बाद 4 धावा असं पृथ्थकरण या ठिकाणी डिंगणी संघाचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. डिंगणी लवकरात लवकर फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत.
बॉलर नेम प्लीज. संकेत. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतो संकेत. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी, काही जणांना समजलेला त्रिफळाची धोरण या ठिकाणी पुन्हा एकदा तंबूत परततोय तो अश्फा. या ठिकाणी तंबूत परततोय त्रिफळाची धोरण. अमान या ठिकाणी मैदानाच्या दिशेने जातोय. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणायला लागेल या ठिकाणी. संकेत याची संघाच्या संघनायकांनी ठेवलेला विश्वास हा ठिकाणी सार्थक करतोय तो संकेत. धन्यवाद दादू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती संकेत. चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता बॅट आणि हुक चेंडू करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन एका धावीवरती या ठिकाणी समाधान मानावं लागलं ते अमान्याला. आणि पुन्हा वसीम ह्या ठिकाणी मला वाटतं पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय. वसीमच्या बॅटमधून जी अपेक्षा आहेत त्या फटक्यांची अपेक्षा या ठिकाणी अजून पाहिजे तशी फटके आपल्याला पाहायला मिळत नाही. या 50 धावांचं उद्दिष्ट पार करायचं आहे आणि ह्या 50 धावा बिनबाद वाटतं. एक गडी फक्त त्यांचा 2 गडी बाद झाले होते आणि 50 धावांचं लक्ष या ठिकाणी पार केलं होतं. आतापर्यंत कालपासून जे सामने झाले त्याच्यामध्ये 69 धावा हा सर्वोच्च धावसंख्या असेल आतापर्यंत. हा 2 दिवस, आजचा 3रा दिवस सामन्याचा आहे. 3 दिवसांमध्ये 69 धावा हा उच्चांक स्कोर आहे आतापर्यंत. अशा प्रकारे मला वाटतं तरवळ संघाने तो सामना जिंकला होता. पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केलाय. झेलच्या पाठी येतोय. झेल मात्र या ठिकाणी घेण्यात अपयश आलं शिक्षकाला, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागलं. ते वसीम याला एका धावेबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी वाढते ती 6. 2 गडी बाद 6 धावा असं पृथक्करण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. थोडस धावसंख्या या ठिकाणी संत गतीने सुरुवात केलेली आहे. डिंगणी संघ मला वाटतं या ठिकाणी मैदानामध्ये असल्या कारणाने कर्णधारांकडून आतापर्यंत कुठलाही निर्णय या ठिकाणी आलेला नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. षटक संपल्याची घोषणा केली आहे ते कौस्तुभ नागवेकर पंच म्हणून या ठिकाणी भूमिका पार पडत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 6. 2 गडी बाद 6 धावा असं पृथक्करण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 चेंडू आणि 44 धावा. जर हा सामना डिंगणी संघाला जिंकायचा असेल तर मात्र आता या ठिकाणी उत्तुंग फटके मारणे गरजेचे आहेत. बॉलर नेम प्लीज. मनीष. चेंडू वॉर्निंग या ठिकाणी जाहीर झाली आहे. सर्वेश लेख पंचांकडून थोडासा बिमर चेंडू या ठिकाणी टाकण्यामध्ये जे संपादन केलं होतं एका षटकामध्ये, दुसरा चेंडू जर या ठिकाणी बिमर पडला तर निश्चितच पंचांकडून एखादा निर्णय या ठिकाणी येईल. पुन्हा एकदा उत्कृष्टाचा चेंडू थोडासा हलकासा टॅप केला ऑफच्या दिशेने गेला चेंडू. एका धावेवरती समाधान. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी वाढली होती 7. 2 गडी बाद 7 धावा असं पृथक्करण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग मार्क वरती आहे तो अमान. पुन्हा एकदा चेंडू टोलवला. या ठिकाणी सीमारेषेवरती झेल होतो का पाहायचा. झेल झाला. उत्कृष्ट झेल सीमारेषेवरती घेतला गेला आणि 3रा धक्का या ठिकाणी अमानच्या रूपात या ठिकाणी मिळतोय तो डिंगणी संघाला.
धन्यवाद डीजे. इम्रान या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी घेण्यामध्ये संपादन केले. एका धावाबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 8. 3 गडी बाद 8 धावा अशी डिंगणी संघाची या ठिकाणी खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कशा प्रकारे सामने असतील, कशा प्रकारे पुढील सामने अजून खेळवायचे आहेत. थोडासा संत गतीचा हा सामना, कारण की 50 धावांचं जेव्हा आपण उद्दिष्ट पार करत असतात तेव्हा कुठे ना कुठेतरी आपल्याला धावसंख्येच्या जवळपास गेलं पाहिजे. कारण की जर एखादा सामना रन वरती जर आपण विचार केला, जर निर्णय होणार असेल तर निश्चितच आपण आता संत गतीने फलंदाजी करतायत ती कुठेतरी मात्र शेवटच्या वेळेला आपल्याला त्याचा फटका बसू शकतो. काल आपण जर पाहिलं तर बॉल आउट स्पर्धा झाली होती. 3 संघ होते, त्याच्यामध्ये आंबेड, सोनगिरी आणि वांद्री बी या 3 संघांमध्ये बॉल आउट स्पर्धा झाली होती. त्याच्यामध्ये आंबेड संघाने पुढील घोडदौड चालू ठेवलेली आहे. आज कुठला संघ अंतिम फेरीमध्ये जाईल हे संपूर्ण चित्र थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. हळूहळू आपण त्या दिशेने चाललेलो आहोत. आकाश या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती आकाश. वसीमला मात्र अजून बॅटची धावसंख्या येत नाहीये. थोडासा नाराज असेल आपल्या बॅटिंगवरती, ज्या पद्धतीने सलामीला गेलाय त्या प्रकारे धावसंख्या मात्र होत नाहीये. हळूहळू आपण अंतिम फेरीच्या दिशेने जाणारच आहोत. श्री वांद्रे सोमेश्वर क्रिकेट क्लब आयोजित SPL स्पर्धा. प्रथम पारितोषिक आहे 15,025 व द्वितीय पारितोषिक आहे 10,025. तद्वाच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज हा संपूर्ण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल. ह्या एक ना अनेक बक्षिसांची खैरात या ठिकाणी कुलर स्वरूपात आहेत एवढं मात्र निश्चित. तसेच ह्या चमचमच्या ट्रॉफ्या आपण पाहतोय, ह्या ट्रॉफ्यांचे मानकरी कोण ठरेल हा संपूर्ण रिझल्ट आपल्याला संध्याकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळेल. हा रिटर्न चेंडू तोडण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचे 2 ह्या समांतर या ठिकाणी होत आहेत. एका धाव्याची भर पडते. एका धाव्याबरोबर संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती 11. आता हळूहळू डबल फिगर मध्ये आपण पोचलोय. त्याचं एक समाधान मात्र असेल दिंगणी संघाकडे. उत्कृष्ट गोलंदाजी, गुड कमबॅक म्हणावं लागेल आकाशाच्याकडून. थोडासा संत गतीने चालू असलेला हा सामना 50 धावांचं उद्दिष्ट पार करायचं आहे. आणि हे उद्दिष्ट पार करत असताना थोडासा बॅकफुटला गेलेला ढिंगणी संघ. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा काही संपर्क मात्र होत नाही. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जात आहेत. कशा प्रकारे खेळ असेल थोड्याच आपल्याला समजणार आहे. याच्यानंतर जो सामना होणार आहे तो डिंगणी आणि कोतवडे. डिंगणी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर निर्णय अजून आपला या ठिकाणी कळवायचा आहे, कारण की लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि याचबरोबर या ठिकाणी नाणी संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि डिंगणी संघाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतोय. ह्या मॅचचा जो सामनावीर म्हणून असेल तो हेमंत याला विनंती करतो की या ठिकाणी यायचं आहे. डिंगणी संघाने या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली आणि कोथवडे संघाला या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी या ठिकाणी आमंत्रित केले.
धन्यवाद डीजे. पत्तू आणि विकी याला विनंती करतोय की मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, पंच म्हणून या ठिकाणी आपली भूमिका पार पाडायची आहे. आता सामना झाला होता नाडीज वर्सेस डिंगणी यांच्या झालेल्या सामन्यामध्ये सामनावीरचा किताब या ठिकाणी मिळतोय तो हेमंत याला. वेल प्लेड हेमंत. काय बाकी बघ किती शिवम तिथूनच पंच म्हणून जायचं. आपल्या बरोबर विकी येतोय. येताना टोपी घेऊन येतोय, त्याची काळजी करू नका. दानिश आणि स्ट्राईकला दानिश आणि नॉट स्ट्राईकला तो मुकद्दर. कशा प्रकारे बोलू ना प्लीज. प्रफुल्ल या ठिकाणी वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिला षटक या ठिकाणी घेऊन येतोय. पंचांच्या उजव्या त्यांनी मारा करतोय 7 की 8 पावलांचा हलकासा असा रनअप या ठिकाणी आहे. लेग पंच म्हणून या ठिकाणी भूमिका पार पाडताय ते विक्की. स्टेट पंच म्हणून या ठिकाणी भूमिका पार पाडतोय तो शुभम लिंगायत. दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती येतो प्रफुल्ल. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, राईट हँड बॉलर आहे. कशा प्रकारे सामना पाहिजे. पुन्हा एकदा सुंदर असा ऑफच्या दिशेने टोळला चेंडू. एक धाव मात्र निश्चित. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न न करता क्षेत्ररक्षकांनी उत्तमरित्या चेंडू हाताळलाय आणि चेंडू पुन्हा सुपूर्द केलाय गोलंदाजाकडे. गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी जायला मिळतोय. जशी राईट हँड अँड लिफ्टी असं जे कॉम्बिनेशन असतं त्या निश्चितच दमछाक उठते. ते दोन्ही लेग पंचांची जास्त गुण अधिकाधिक दमछाक उडालेली असते आणि तसंच संपूर्ण व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची ही सुद्धा वेळोवेळी बदलावी लागते. आता पुढील या ठिकाणी मुकद्दर या ठिकाणी संपूर्ण क्षेत्ररक्षणाची नजराने या ठिकाणी पाहतोय. कुठल्या बाजूला चेंडू टोलायचा हे पण या ठिकाणी व्हायचा. चेंडू मात्र टोलायचा प्रयत्न केला होता. पंचांकडे मात्र या ठिकाणी दात मागितले. दात मात्र या ठिकाणी पंचांनी फेटाळून लावले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रफुल्लाच्या माध्यमातून. एका धावे आता खातं उघडले. पहिल्याच चेंडू होती ऑफच्या दिशेने टोळलेला चेंडू होता. दानिश आणि एका धाववरती आपलं आणि संघाचं खातं या ठिकाणी
उघडण्यात यश संपादन केले. डिंगणी संघाचा आणि कोतवणे यांच्यामध्ये चालू असलेला सामना. पुन्हा एकदा चेंडू टोलवला लेगच्या दिशेने सुंदर असा टोलवला चेंडू. एक धाव मात्र निश्चित. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सीमारेषेवर टाकलेला तर गचाळ असा थ्रो म्हणायला लागेल, परंतु तेवढं चांगलं बॅकिंग या ठिकाणी आला, नाहीतर ओव्हर थ्रो माध्यमातून अजून एखादी धाव भेटली असती. परंतु सांघिक खेळ आहे आणि त्या खेळाचं पाठवून बॅकिंग करून एक धाव या ठिकाणी अडवलेली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क करतो या ठिकाणी प्रफुल्ल मुकद्दर. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू टोलवला. झेल होता का पायाचा, यष्टीरक्षक स्वतः झेलच्या खाली येतोय आणि हा पहिला गडीबात डिंगणी संघाचा या ठिकाणी मुकद्दरच्या रूपात या ठिकाणी झेलबाद होऊन तंबूच्या दिशेने परततोय. संघाची धावसंख्या झाली ती 3. एक गडीबाद 3 धावा असं पृथ्थकरण डिंगणी संघाचं. ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद डीजे. मुकद्दर पाचाला त्याच्या जागासाठी आलाय तो अस्पाट. कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. प्रफुल्ल बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जातंय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. 3 धावा झालेल्या आहेत. एक गडीबाद असं पृथ्थकरण डिंगणी संघाचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पंचांच्या डाव्या हाताने या ठिकाणी मारा करतोय. चेंडू ऑफच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला होता. एका धावेवरती निश्चितच या ठिकाणी समाधान मानावं लागेल. दॅनिश मला वाटतं अजून षटक संपण्याची घोषणा केली. धन्यवाद शुभम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडीबाद 4 धावा असं पृथ्थकरण या ठिकाणी डिंगणी संघाचं. थोडासा कानमंत्र या ठिकाणी निश्चित 2 खेळाडूंमध्ये होईल. तो पुष्पक आणि दॅनिश यांच्यामध्ये थोडासा विचार विनिमय चालू आहे. कशा प्रकारे खेळ होतोय ते पाहायचं आहे. निखिल या ठिकाणी वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतो निखिल. स्पाक या ठिकाणी बॅटिंग मार्क वरती आहे. पंचांच्या डाव्या हाताने उजव्या हाताने या ठिकाणी मारा करतोय. उंच पुरासा गोलंदाज. चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू टोलण्यामध्ये यश संपन्न केलं आणि थोडासा कशा क्षेत्ररक्षणाचा फायदा या ठिकाणी होतोय. 2 धावा या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा केल्या आणि 2 धावाबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 6. ह्या षटकामध्ये अधिकाधिक धावा निघणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढील अजून 1-2 षटक आहेत त्याच्यावर किती धावा निघतायत ते या ठिकाणी पाहायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र यष्टीरक्षकांना थोडीशी चूक होते मित्र. प्रत्येक धाव अतिशय महत्वाची आहे एवढं मात्र निश्चित. धावा कुठल्या माध्यमातून येत आहेत त्याला जास्त जोर न देता धावा येणं अतिशय महत्वाचं आहे आणि एका धावेची भर पडते. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 7. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा ज्यांनी या ठिकाणी बॅटिंग मार्क वरती असेल. चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या हलकीशी कट लागली आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाने पुन्हा एकदा गेजर केला आणि सुपूर्द केलाय तो गोलंदाजाकडे. गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी जातोय. निखिल याच्या माध्यमातून हे षटक आपण पाहायला मिळतंय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कशा प्रकारे खेळ होईल ते पाहायचं आहे. पुढील चेंडू आता मात्र चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक स्वतः झेलच्या खाली जातोय. तू मध्ये तो झेल मात्र या ठिकाणी झाला नाही परंतु या ठिकाणी मला वाटतं दॅनिशच्या रूपात 2 धावा या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. थोडासा नाराज असेल गोलंदाज कारण की उडालेला झेल होता. झेल होणं गरजेचं होतं परंतु यष्टीरक्षक आणि खेळाडूंमध्ये तू झालं. कोण झेल घेणार ह्याच्यामध्ये वेळ मात्र निघून गेली परंतु दॅनिशच्या खात्यात या ठिकाणी 2 धावा मात्र जमा झाल्या. 2 धावांवर संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती 9. पुढील चेंडू उत्कृष्ट असा चेंडू टोलवला. चेंडू
तर रिझल्ट काय होतं पाहायचं आहे. पण आणि रिझल्ट आलाय, पहिला षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपण्याची घोषणा केली. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत चेंडू घेपर्यंत. डीजे बॉलर प्लीज. सुमित या ठिकाणी बॉलिंग मार्क करून आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. सुंदर असा चेंडू, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि या ठिकाणी धावसंख्या मात्र स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली ती 15. पुढील चेंडू पुन्हा एकदा लक्ष चेंडूला. आता मात्र पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एक्स्ट्रक्षकाने पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. ओव्हरथ्रो झाला होता, परंतु थोड्याच उन्हाचा ताफा एवढा असल्या कारणाने अधिकाधिक धाव होऊ शकत नाहीयेत. कारण की ऊन एवढं आहे, त्याच्यामुळे मैदानात खेळायचा त्रास जाणवतोय. मित्र, पहिला आपल्या जीवाला सांभाळूनच या ठिकाणी खेळ खेळायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा समीर याचा, सुमित याचा. पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय. रिझल्ट काय तो पाहायचा. रिझल्ट मात्र या ठिकाणी आलाय आर पार सीमा पार खणखणाती षटकार. तेवीस धाव संख्या ठिकाणी झालेली आहे. आता मात्र चांगली भरलेली खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही काही मला वाटतं अजून एक षटक शिल्लक असेल. ह्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील तर पूर्णपणे जर विचार केला तर निश्चितच या ठिकाणी अजून धाव संख्या या ठिकाणी होऊ शकते. पुन्हा एकदा चेंडू टोलेला चेंडू, एक धाव मात्र निश्चित दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे. दिनेश यांनी मात्र या ठिकाणी ग्राउंड सोडलंय. 2 धावा या ठिकाणी आल्या. आता मात्र धावची 2 तंबूत परततोय दिनेश माफ करा. बॅटर नेम प्लीज. शेनवाज या ठिकाणी बॅटिंग मार्कवर जेवढा पाहायला मिळतोय. सुमित या ठिकाणी बॉलिंग मार्कवर पुन्हा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला. एस्ट्रक्शन पुन्हा झेलच्या पाठी जातोय. मगापासून मला वाटतं तिसरी झेल असेल की एस्ट्रक्शनच्या पाठीमागे झेल गेले. थ्रो येतोय का पाहायचा आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. थोडासा गचा असा थ्रो म्हणायला लागेल, कारण की बॅकिंगला कोण नव्हतं. परंतु दोन्ही खेळाडूंचं लक्ष तिथे नसल्या कारणाने 1 धाव अजून आली असती. परंतु आताच धावची त्या डॅनिश या ठिकाणी बाद झाला होता. संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली होती 26. 2 गडी बाद.
26 धावा असं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटचं षटक असेल या ठिकाणी. कोण या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन येते आपल्याला पाहायचं आहे. संदेश या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. संदेशाचा फुल चेंडू अस्पा घ्यायला चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु ही दाद मात्र पंचांनी फेटाळून लावली. चेंडू मात्र निर्धाव होतोय. मोक्याच्या क्षणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 26. 2 गडी बाद 26 धावा. फुल चेंडू पुन्हा एकदा चेंडू टोलला. चेंडू मात्र आत्ता मात्र चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. 4 धावांनी डीजे पुन्हा एकदा चेंडू टोलेला आहे. आता मात्र रिझल्ट या ठिकाणी आलाय. आर पार खणखणाती षटकार उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अशफाक याच्याकडनं आतापर्यंत मला वाटतं 2 खणखणाचे षटकार या ठिकाणी आले आहेत. 1 चौकार आलाय. अजूनही काही चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. मला वाटतं 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असावेत असा आपला एक अंदाज आपण या ठिकाणी गृहीत धरूया. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पहिला चेंडू चांगला टाकला होता, त्याच्यानंतर मात्र अशफाक यांनी आपल्याला स्ट्राईक ठेवल्यानंतर खणखणाती षटकार या ठिकाणी 1 चौकार 2 चेंडूंमध्ये जवळजवळ 10 धावा या ठिकाणी जमा केल्या आहेत. अजूनही 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. कशा प्रकारे धावा होत आहेत ते पाहायचं आहे. 2 चेंडूंमध्ये निश्चितच अशफाकला एखादा मोठा फटका या ठिकाणी मारणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा टोलला चेंडू. यावेळेला रिझल्ट मात्र पाहायचा आहे. रिझल्ट मात्र आलाय. आर पार सीमा पार खणखणाती षटकार. डीजे शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा या ठिकाणी येतात ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय का पाहायचा आहे. चेंडू मात्र गेलाय. आर पार खणखणाती षटकार. वेल प्लेड अशफाक. अशफाक साठी जरा जोरात टाळ्या वाजवून देत मित्र हो. खणखणाती लागोपाठ 11 चेंडू 33 धावांची खेळी या ठिकाणी करून आपल्या संघासाठी उत्कृष्ट खेळ म्हणावी लागेल आणि तंबूत परततोय. निश्चितच संघाचा संघ नाही का या ठिकाणी खुश असेल डेंगडी संघाचा. अशफाक याच्या ठिकाणी 2000 धावा. जोरात टाळ्या होऊन जातात अशफाक साठी. वेल प्लेड अशफाक. डेंगडी संघाने 48 धावांचं ह्या ठिकाणी उद्दिष्ट पार केल्यानंतर 49 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करायचं आहे कोतवाडी संघाला. लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्र सजवून घ्यायचं आहे. नाणे संघाला ऐकायला विनंती करतोय की नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे.
आणि तुळसणी संघाच्या संघनायकाला विनंती करतोय तुळसणी आणि नाणीच संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की या ठिकाणी नाणेफेकीच्या कोर्ससाठी यायचं आहे. तरी आज आईला सांग. साईराज आणि समीर यांच्यामध्ये सलामीसाठी या ठिकाणी मैदानाच्या जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलर नाही एकूण 48 धावा झालेल्या आहेत. 49 धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी घ्यायचं आहे. बॉलर प्लीज. संजीव चेंडू टोळीला झेल होता का पाहायचा. क्षेत्ररक्षण झेलच्या खाली येतोय. झेल मात्र या ठिकाणी झालेला नाही. प्रयत्न मात्र चांगला होता. कॅचेस विन द मॅचेस अडखळ जे मैदान आहे त्याच्यामध्ये कॅच घेणं गरज होतं. डॅनिश बॉल सीमारेषेवरून झेलच्या खाली आला होता परंतु झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. झेल सुटले की पूर्ण मॅच सुटले याचा मात्र पूर्ण चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल कारण की मगाशी धुवांधार फलंदाजी पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर असा टोला चेंडू सीमारेषेवरती झेल होतं का झेल मात्र होत नाही. चेंडू मात्र जातोय आर पार खणखणाती षटकार डीजे.
धन्यवाद डीजे. दुसऱ्या चेंडूवरती हा प्रहार या ठिकाणी पाहायला मिळाला, तो आपल्या साईराजाच्या माध्यमातून आलेला हा षटकार. कारण की धावसंख्या अधिक असल्या कारणाने फटकेबाजी करणं अतिशय गरजेचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र या ठिकाणी मिस आउट होतोय. दाद मागली जाते पंचांकडे, परंतु तेवढ्याच ताकदीचे पंच या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक पंच म्हणून या ठिकाणी भूमिका पार पाडतोय तो शुभम लिंगायत. लेग पंच म्हणून या ठिकाणी भूमिका पार पाडतोय तो विक्रांत पाटील उर्फ विकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जातो तन्मेज, चांगला कमबॅक म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू होता. फुल चेंडू कसा असेल, याचं समीकरण कसं असेल हे आता आपण या ठिकाणी पाहायला मिळेल साईराजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता, हेलिकॉप्टर शॉट मारला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू बरोबर आला नाही. परंतु सीमारेषेवरनं तेवढाच ताकदीचा थ्रो या ठिकाणी आला. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागलं. एका धावेवर संघाची धावसंख्या झाली ती 9. जर सरासरी पाहिली तर निश्चितच 11-12ची सरासरी या ठिकाणी पाहिजे परत षटकांमध्ये, आणि परंतु त्याच्या आसपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. फुल चेंडूचा सामना करेल तो समीर. चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव मात्र जी सीमारेषेतील क्षेत्ररक्षण होत आहे तेवढं ताकदी क्षेत्ररक्षण झाल्यानंतर एका धावेवर या ठिकाणी समाधान आणि षटक संपल्याची घोषणा केली आहे. शुभम यांनी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद कोथवडे संघाची धावसंख्या झाली ती 10. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद डीजे. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतो डॅनिश, आणि स्ट्राईकला येतो समीर. नॉन स्ट्राईकला साईराज. कशा प्रकारे गोलंदाजी असेल, कशा प्रकारे फलंदाजी असेल पाहायच्या. पुन्हा एकदा सेंटरला चेंडू, एक धाव मात्र निश्चित चेंडू बॉल सीमारेषेच्या अगोदर उसळी घेतलेली, चेंडू गेला आर पार सीमा पार, खणखणाते चौकार. पुन्हा एकदा समीर आपल्या बॅटिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा चेंडू टोलवला, चेंडू मात्र जातोय आर पार, खणखणाते षटकार. डीजे ऑन फायर. त्यानंतर जोरदार सामना नाणीज आणि तुलसीन यांच्यामध्ये ह्याच्यानंतर सुजल या ठिकाणी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा कान मंत्र देईल निश्चितच साईराज या ठिकाणी, कारण की अनुभवी फलंदाज आहे. मैदानाचा संपूर्ण परिपाठ या ठिकाणी केलेला आहे. कशा प्रकारे चेंडू टोलवायचे आहेत, कारण की अजूनही मला वाटतं 27 धावांची आवश्यकता या ठिकाणी असेल. 22 धावा झालेल्या आहेत, अजून 27 धावा या ठिकाणी जिंकण्यासाठी करायची आहेत. कशा प्रकारे कोथवडे संघ हा सामना विजयाकडे घोडदौडीकडे जातोय हे मात्र या ठिकाणी पाहायचंय. पुन्हा एकदा डॅनिश आपला बॉलिंग मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक म्हणायला गेले, गडीवाद घेतला. पुन्हा एकदा चेंडू टोलवला, आता मात्र चेंडू सीमारेषेवर जातो का पाहायचं. झेल मात्र होत नाही, चेंडू मात्र जातोय आर पार सीमा पार, षटकार. आता सुद्धा झेल होती.
पुन्हा एकदा ह्या ठिकाणी बॅटिंग मार्क करतो आपल्याला पाहायला मिळतोय तो सुजल. पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला, यावेळेला झेल होतो का पाहायचा क्षेत्ररक्षक घेतो, पुन्हा एकदा झेल सुटतोय. मित्र कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. आपल्याकडनं जर असं चुका झाला तर निश्चितच समोरील संघाला भाळ आपण करतोय. समोरील संघात तेवढा साधारण वरचढ होतो, कारण की त्यांना हेरून ठेवलेलं असतं की एखादा खेळाडू जर कुठेतरी सतत झेल सुटतोय त्याचा विचार करावा लागेल संघ नायकाला. अशफाक ह्या ठिकाणी बॉलिंग मार्क करतो एवढं पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली ती. पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय, पुन्हा झेल होतोय का पाहायचा. झेल खाली दोन खेळाडू या ठिकाणी येत आहेत. आत्ता पुन्हा एकदा तो महिमेमध्ये पुन्हा एकदा चेंडू मला वाटतं जातोय आर पार सीमा पार. चौकार. दोन खेळाडूंमध्ये असलेलं हे मिसअंडरस्टँडिंग चौकाराच्या दिशेने चेंडू गेला. आता मात्र थोडस क्षेत्ररक्षण या ठिकाणी मला वाटतं सकाळी जाऊ सांगण्यात आले ते 34. सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती सुजल आणि साईराज यांच्यावर चालू असलेली ही फलंदाजी. पुढील चेंडू पुन्हा एकदा अशफाक बॉलिंग मार्क होती आहे. चेंडू या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते. दाद मात्र या ठिकाणी पंचांनी फेटाळून लावले. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. 2 षटकांच्या माफ करा अजूनही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. साईराज स्ट्राईकला आहे. न स्ट्राईकला तो सुजल. पुन्हा एकदा आपला अशफाक आपलं बॉलिंग मार्क करतो या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या ठिकाणी मारा करतोय. चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र पुन्हा एकदा पंचांकडे दात मागितली जाते. दात मात्र या ठिकाणी फेटाळून लावले आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली. संघाची धावसंख्या म्हणजे स्कोरर या ठिकाणी दादू संसारे सांगतील 34 झालेली आहेत. म्हणजे अजून 15 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. जर मागाची झेल सुटल्या नसत्या तर निश्चितच अजूनही सामन्याला रंगत ह्या ठिकाणी आली असते. पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. एका धावेवर त्या ठिकाणी समाधान म्हणावं लागलं. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती 35. अजूनही 35 धावा झालेल्या आहेत. 35. 14 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये जर झेल सुटले नसते तर निश्चितच अजून धावसंख्या असते. अजूनही सामना गेलेला नाहीये मित्र. हा सामना जिंकण्यासाठी चेंडू मात्र हे निर्णायक असणार आहे. हा षटक निर्णायक असणार आहे. कशा प्रकारे गोलंदाजी होते, गोलंदाज कोण येतोय हेच मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. 5 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि 14 धावा असं पृथक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक या ठिकाणी घेऊन येतो शाहनवाज या ठिकाणी घेऊन येतोय. 5 चेंडू आणि 14 धावा. पाच चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय. चेंडू मात्र जातो या ठिकाणी आर पार कणकणातील षटकार. डीजे ऑन द फायर.
4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. धुवाधार अशी फलंदाज. शानवाज या ठिकाणी बॉलिंग मार्कवर तेवढं पाहायला मिळतोय. पुन्हा चेंडू तोडलेला स्ट्रेट ऑफ द चेंडू मारलाय. एक धाव मात्र निश्चित या ठिकाणी होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावांवर संघाची धावसंख्या या ठिकाणी वाढते. संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 43. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 6 धावा. अतिशय रंगतदार सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. पाहायला गेलात तर एका चेंडूमध्ये सुद्धा मॅच संपू शकते आणि पाहायला गेलात तर चेंडू शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाऊ शकते. जर कॅचेस वेळेवरती घेतले असत्या तर निश्चितच या ठिकाणी डिंगरी संघ प्रबल दावेदार आपण मानला असता. परंतु तेवढंच चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय. म्हटल्यानंतर एक धाव या ठिकाणी होते. चेंडू मिस आउट झाला. चेंडू मात्र या ठिकाणी बॅटची मैदानात थोडीशी अडकळीची असल्या कारणाने या ठिकाणी 2 धावा माफ करा या ठिकाणी 3 धावा या ठिकाणी खात्यामध्ये जमा केल्या. तीन धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 3 धावा. विजयी षटकार मारून या ठिकाणी तंबूत परततोय तो कोथरूड संघाचे हे खेळाडू. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. ते साईराज आणि सुजलांच्या माध्यमातून विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. साईराजाला विनंती करतोय की मॅचचा सामनावीर म्हणून या ठिकाणी यायचा आहे. पुढील समालोचन या ठिकाणी करतील संजू गांधी.
संतुदा सामना होतोय इथनं साईराज होतोय काय फलंदाजी देखील केली होती सामनावीर देखील होते इथनं पहिलं षटक असेल राज याच्या माध्यमातून पाहिलं देखील गेलं होतं बॅट्समॅन निखिल येत आहेत स्ट्राईकला असेल मात्र आता निखिल नॉन स्ट्राईकला देखील असेल निखिल पहिला चेंडू असेल बघूया ऑफ साईडच्या दिशेने टोललेला चेंडू काय होतोय काय बिघडतंय पंचांकडनं दोन्ही हात समांतर येत आहेत धाव संख्या होते 6 धावा येत आहेत काय बँड षटकार येतोय इथनं सोमेश्वर षटकार येतोय कुठेतरी खराब गोलंदाजी म्हणता येईल पुढचा चेंडू असेल पुढचा चेंडू होता बघूया ह्या वेळेला मात्र झेल होतो का झेल मात्र सुटतोय काय होतंय काय बिघडतंय बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत धाव संख्या मात्र बरंच होते धाव संख्या होते 8 धावा होत आहेत काय फलंदाजी करतोय समजूता पुढचा चेंडू असेल काय फलंदाजी देखील करतोय मैदानामध्ये पुढचा चेंडू असेल न समजलेला चेंडू होता फलंदाजी मात्र इथनं भिरकी घेऊन जातोय निर्धाव चेंडू होतोय काय गोलंदाजी देखील म्हणता येईल आपल्याला धाव संख्या मात्र पोचते धाव संख्या होते 8 धावा होत आहेत काय गोलंदाजी मध्ये मैदानामध्ये देखील होते पुढचा चेंडू असेल शॉर्टपिच टाकलेला चेंडू बघूया झेल मात्र होत नाहीये बघता बघता 1 धाव पूर्ण होते धाव संख्या होते 9 धावा होत आहेत आता मात्र गेम बदलावे लागतील का असंच म्हणावं लागेल काय गोलंदाजी देखील होते मैदानामध्ये पुढचा चेंडू असेल राज याचा हाही चेंडू बघूया झेल होतो का साधा सोपा झेल मात्र सुटतोय बघता बघता 1 धाव तर निश्चित होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का 1 धाव पूर्ण होते धाव संख्या मात्र बरंच होते धाव संख्या होते 10 धावा होत आहेत सचिन रमेश तेंडुलकर याचा जर्सी क्रमांक इथं वापरला जातोय 10 धाव संख्या होते काय फलंदाजी होते मैदानामध्ये षटकाची समाप्ती होते आता इथलं मात्र ऑन फायर होईल देखील लागेल नक्कीच आपण काल देखील बघितलं होतं रमाईच्या शतकामध्ये देखील एक लहानसा संघ देखील एक चांगला संघ मानला एक विजयी रमाई चषकामध्ये ज्याने नाव कोरलं होतं आता मात्र पुढचा गोलंदाज येतोय मनीष येतोय आता मात्र कुठेतरी कंजूस गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी पुढचा चेंडू असेल बघूया ऑफ साईडच्या दिशेने टोललेला चेंडू 1 धाव तर निश्चित होते बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का 1 धावावर संतुष्ट होतोय धाव संख्या मात्र पोचते 11 धावा होत आहेत मॅजिक फिगर होतो इथनं
इथनं बघितलं गेला तर वृद्धिमान 6चा हाच जर्सी नंबर इथं वापरला गेलाय की का पुढचा चेंडू असेल पण त्यांना मात्र उच्च कोण येत नाहीये निर्धाव चेंडू जातोय काय कमबॅक केलाय गोलंदाजानं निर्धाव चेंडू येतोय काय कमबॅक म्हणता येईल पुढचा चेंडू असेल का गोलंदाजी करतोय आपल्या पुढचा चेंडू असेल हाही चेंडू न समजणारा चेंडू होता फलंदाजाची मात्र इथनं भिडकी घेऊन जातो काय वारंवार निर्धाव चेंडू टाकतो की का असंच म्हणावं लागेल काय चेंडू टाकतोय निर्धाव वारंवार पुढचा चेंडू असेल हाही चेंडू बघूया लोकांच्या दिशेने गेलेला चेंडू बघूया झेल मात्र सुटतोय काय होतंय काय बिघडतंय मैदानामध्ये पण त्यांना मात्र कुठची कोण येते बघूया 4 धावा येतात ब्रँडेड चौकार येतोय सोमेश्वर चौकार येतोय काय फलंदाजी देखील होते मैदानामध्ये धाव संख्या होते 15 धावा होत आहेत आता मात्र ऑल फायर झालेला दिसतोय की का बॅटर असंच म्हणावं लागेल कुठेतरी आक्रमण चढवलंय की का गोलंदाजावर असंच म्हणावं लागेल काय गोलंदाजी आणि फलंदाजी देखील एक चांगली गोलंदाजी आणि एक चांगली फलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला देखील मिळते पुढचा चेंडू असेल पुढचा चेंडू बघूया बॅटची लिडिंग एज घेऊन जाणारा चेंडू एक धावतो बघता निश्चित होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघता एक धाव पूर्ण होते धाव संख्या मात्र बदलत होते धाव संख्या होते 16 धावा होत आहेत मॅजिक फिगर इकडनं आणला जातो की का असंच म्हणावं लागेल काय गोलंदाजी करतोय कंचीस गोलंदाजी म्हणता देखील सामन्याला सुरुवात होते परत काय गोलंदाजी करतोय अचूक मारा आपल्याला पाहायला देखील मिळतोय कुठेतरी बॉलरने संकेत येतोय पुढचा चेंडू असेल संकेतेचा काय गोलंदाजी करतोय जकडून ठेवलंय की का फलंदाजा असंच म्हणावं लागेल निर्धाव चेंडू येतोय काय गोलंदाजी होते मैदानामध्ये आग ओकणारी गोलंदाजी करतोय जकडून ठेवल्या मोठ्या फटक्यापासनं काय गोलंदाजी देखील करतोय हा संकेत पुढचा चेंडू असेल संकेत याचा धाव संख्या मात्र स्थिरावते 16 धाव होत आहेत काय बिघडते पुढचा चेंडू असेल शॉर्टपिच टाकलेला चेंडू बघूया काय होतंय काय बिघडतंय ब्रँडेड षटकार येतोय सोमेश्वर षटकार येतोय काय होतंय काय बिघडतंय इथनं मात्र धाव संख्या बढोतरीमध्ये येते धाव संख्या होते 22 धावा होत आहेत आक्रमण चढवलं जात आहे का असंच म्हणावं लागेल ऑल फायर झालेलं दिसतोय बॅटर इथनं गेअर बदलले गेलेत की का कंजूस गोलंदाजी इथनं करावी लागेल कुठेतरी पुढचा चेंडू असेल शॉर्टपिच टाकलेला चेंडू बॅटची ऑफ साईडच्या दिशेने गेलेला चेंडू एक धावतो बघता निश्चित होते दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का तू मे होतोय मैदानामध्ये काय होतंय काय बिघडतंय बॅक टू द ना मुन्ना ना ऐसी गलती मत कर असंच म्हणावं लागेल तू चल मी आया असं समीकरण आता आपल्याला बघावं देखील लागेल दुसरा बॅटर येतोय मैदानामध्ये दिलीप येतोय आता साजेशी खेळी करावी लागेल काय गोलंदाजी होते मैदानामध्ये पुढचा चेंडू असेल पंच
निर्धाव चेंडू जातोय. काय गोलंदाजी होते, कंजूस गोलंदाजी म्हणता येईल. कमबॅक केलंय की का असंच म्हणता येईल. इथनं काय गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. आग ओकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला देखील मिळते. पुढचा चेंडू असेल, न समजणारा चेंडू होता. काय होतंय, काय बिघडत आहे. दांडी दांडी इथनं मात्र गुल केली जाते. बॅक टू द पेव्हिलियन जावं लागतंय. काय होतंय, काय बिघडतंय मैदानामध्ये. धाव संख्या मात्र पोचते. 23 धावा होत आहेत. दांडी मात्र इथनं गुल केली जाते. काय गोलंदाजी होते मैदानामध्ये. आता मात्र पुढचा बॅटर असेल, आता मात्र माझा साथी समालोचक मनीष मोहिते असतील. कारण आम्ही रमाई चषकामध्ये देखील पाहायला देखील होतं. हा समालोचक. मी मात्र तुर्तास थांबतो. यानंतरचं समालोचक ऐकाल मनीष मोहिते यांच्याकडनं. मी मात्र तुर्तास थांबतो. धन्यवाद. बोल तू बोल, मी पण येतोय. ऐकते तू. पुढचा चेंडू असेल. काय गोलंदाजी होते मनीष. बघायला गेलं ना तर कुठेतरी कंजूस गोलंदाजी म्हणता येईल. काय चेंडू टाकलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर येत आहेत. नियम क्रमांक इथं 22 वापरला जातोय. काय हा चेंडू तुम्हाला परत टाकावा लागेल असं पंचांचं म्हणणं आहे. काय गोलंदाजी होते. पंचांचे जो निर्णय असेल ऑन फील्ड अंपायरचा तो तुम्हाला मान्यच करावा लागेल. हेमंत कुठेतरी कंजूस गोलंदाजी करावी लागेल. धाव संख्या मात्र बरोबर होते. धाव संख्या होते 24 धावा होत आहेत. काय बोलशील मनीष. नक्कीच बच्चू, आनंदाची भरती पराभवाची ओटी. तुंबळ युद्ध, झेंडा मिरवणारा आखाडा, श्री सोमेश्वर चषक आपल्या समोर संपन्न होतोय. अंतिम दिवस. नक्कीच मनीष इतकं म्हणता देखील आहे. दोन्ही हात समांतर येतात. पुन्हा वारंवार सूचना देखील गेली जाते. नियम क्रमांक 22 इथं वापरला जातोय का असंच म्हणावं लागेल. हा चेंडू तुम्हाला परत फेकावा लागेल असं मनीष पंचांचं म्हणणं आहे. काय बोलशील. नक्कीच बच्चू, हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. एक अवंत धावसंख्येत संघाच्या धावसंख्येत भर पडते. पाहूया पुढचा चेंडू. पुढच्या चेंडूवर आक्रमक फलंदाजी करतो का, आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देऊ. परंतु फलंदाजाला काही नीटसा खेळता आला नाही. चेंडू मात्र निर्धाव जातोय. नक्कीच मनीष इथनं म्हणता येईल कमबॅक केलं जात आहे की का असंच म्हणावं लागेल. चेंडू होते बच्चू. चेंडू मात्र स्थिर राहतो गोलंदाजाकडे. पाहूया गोलंदाज आणि फलंदाज यांचं समीकरण मैदानावर. हाही चेंडू काहीसा. काय चेंडू टाकतोय मनीष. बघितलं गेलं तर वारंवार निर्धाव चेंडू टाकतोय मनीष. काय बोलशील मनीष. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघाकडून गोलंदाज आकाश. एक सुंदर गोलंदाजी करतोय. धाव संख्या रोखून धरतोय. धाव संख्येला आकार देण्याचा प्रयत्न करत नाहीये. सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावर. हाही चेंडू मात्र स्वर मारा काहीसा अवांतर धावसंख्या देईल. संघाच्या धावसंख्येत भर पडेल. संघाच्या धावसंख्येत भर पडून संघाची धावसंख्या मात्र होते 26. काय गोलंदाजी होते मैदानामध्ये. इथनं कुठेतरी स्वेर मारा होतोय की का असंच मनीष म्हणावं लागेल. पुढचा चेंडू असेल. न समजलेला चेंडू. बॅटची लिडिंग एज घेऊन जातोय. बॅट बघता बघता एक धाव पूर्ण होत आहे. काय मनीष बोलशील. कुठेतरी हाय व्होल्टेजचा सामना येतो की का असंच म्हणावं लागेल मनीष. 27 धावा होत आहे तिथनं. नक्कीच बच्चू, संघाची धावसंख्या मात्र होते 27. एक आक्रमक फलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभारावा लागेल तरच आपला संघ विजयी ठरेल असंच काहीसा म्हणावं लागेल फलंदाजांना. हाही रिव्हर्स स्वीप करण्याचा अटेम्प्ट होता मात्र चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही. चेंडू मात्र निर्धाव जाण्यात यशस्वी झालाय. नक्कीच मनीष म्हणता येईल. कालच्या देखील आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं होतं. घुटण्यात एक और तमाशात एक फटका मात्र फसतोय. निर्धाव चेंडू जातोय. काय गोलंदाजी होते. याच्या मार्फत पुढचा चेंडू
सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आता बघूया किती धावा येत आहेत. बघता बघता झेल मात्र होतोय. काय मनीष बोलशील? नक्कीच बच्चू, जेलबाद झाल्या तंबूच्या आश्रयाला जावं लागेल फलंदाजाला. जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभारावा लागेल तरच आपला हा सामना आपल्या संघाच्या बाजूने खेचता येईल हे फलंदाजांना माहित आहे. कारण आक्रमक फलंदाजी जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा एक जास्तीत जास्त धावांचा डोंगर आपण उभारू शकतो हे मात्र दोन्ही फलंदाजांना माहित असतं. हे स्वप्न साकारून आपले दोन्ही फलंदाज एक आक्रमक पवित्रा घेऊन फलंदाजी करत असतात बच्चू. नक्कीच मनीष, कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला फायनलचा देखील सामना देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. रमाई चषकावर ज्याने नाव कोरलं होतं, साखर प्रसंग होता. काय फलंदाजी देखील झाली होती. 43 धावांचं उद्दिष्ट देखील होतं. काय मनीष बोलशील? नक्कीच बच्चू, एक कुंभारवाडी लांजा संघ एक आक्रमक फलंदाजी करत होता. बिलाल सारखा फलंदाज त्यांच्या ताफ्यात होता. त्यामुळे हा विजयी साकार त्यांनी केला होता बच्चू. नक्कीच मनीष, म्हणता देखील येईल. आता आपण पाहायला गेलं ना, हेमंत सारखा एक चांगला फलंदाज त्यांच्या ताफ्यामध्ये देखील असेल. मनीष काय बोलशील ह्या सामन्याबद्दल? आयोजन बघितलंस का? आपल्याला वारंवार कुठेतरी आपण इथनं कॉमेंट्री देखील करतो. ते वर्ष मी इथनच कॉमेंट्री करतोय. तुला देखील माहितीये. नक्कीच बच्चू, एक माझे खेळाडू माझ्या समवेत आहे. दीपक मयेकर यासारखा खेळाडू माझ्या सोबत नेहमी असतो. एक त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर एक खरंच नियोजनबद्ध एक संयमी आपल्याकडेच आपल्या गावाची एक खरंच आपल्या गावात एक टुर्नामेंट होते. ती कशी नियोजनबद्ध व्यवस्थितरित्या संपन्न करणं हे त्याच्या खांद्यावर नेहमी असतं. तो नेहमी एक मार्गदर्शन करत असतो. दीपक मयेकर माझ्या समवेत असलेले एक माजी खेळाडू वांद्रे गावचे. नक्कीच मनीष, म्हणता देखील येईल. आता कुठेतरी महासंग्राम इथनं ह्या ट्रॉफीवर कोण नाव कोरतं असंच बघावं लागेल. काय मनीष बोलशील? इथनं मात्र कोण इथनं ट्रॉफी जिंकतो हेच बघावं लागेल. कारण कालच्या दिवसात देखील आपण बघितलं होतं जे लाईनमन असतील लाईनमनची हाय व्होल्टेज मध्ये सामना जातोय. परेश काय गोलंदाजी देखील झाली होती. आता मात्र मनीष बघावं लागेल. नाही संघ हेमंत येतोय. मी मगाशीच म्हणालो होतो मनीष, हेमंत सारखा एक लेफ्टी बॅटर असेल. कारण आपल्याला मागच्या 2024 मध्ये देखील हाच फलंदाज आपल्याला पाहायला देखील गेला होता. हाच फलंदाज एक बेस्ट बॅट्समन मधून आपल्याला रमाई चषकामधनं बेस्ट ट्रॉफी का म्हणून खेळला देखील जातो. आणि माझे का बेस्टमन का खेळलं जातं असंच मनीष म्हणावं लागेल इथनं. नक्कीच बच्चू, हेमंत सारखा एक सलामीचा फलंदाज नालीच कडून आहे. एक आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणार हा हेमंत पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतो. नक्कीच मनीष, इथलं म्हणावं लागेल दोन्ही बॅटर जातात. एक लेग बॅट्समन असेल. आता मात्र दिलीप येतोय गोलंदाजी मार्कवर. बघूया स्ट्राईक मात्र कोण घेतो, हेमंत घेतो की का? मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे मनीष याही फलंदाजामध्ये. हे पंच म्हणून काम पाहतील कौस्तुभ आणि सर्वेश हे देखील मैदानाची जोडी घेत आहेत. अनुभवी पंच पाहायला देखील जाते वांद्रे संघाकडनं. काय बोलशील मनीष? 28 धावांचं लक्ष असेल. सलामीचा फलंदाज हेमंत पाहूया हेमंत आपल्या संघाकडून किती धावांचं योगदान देतो. एक आक्रमक फलंदाजी. नक्कीच पाली प्रीमियर लीग मध्ये हाही फलंदाज. बघूया फसवा चेंडू होता. काय होतंय, काय बिघडतंय मनीष? पहिला चेंडू जातोय. पहिला चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात चाललेला सामना पहिला चेंडू मात्र निर्धाव जातोय.
काय मनीष म्हणता येईल, इथनं कमबॅक होतोय की का असंच म्हणता येईल. हेमंतला जखडवून ठेवलंय की का पुढचा चेंडू असेल. काय वारंवार बीट केलं जात आहे. बॅटची लिडिंग एज घेऊन जातोय. एक धाव तर निश्चित पूर्ण होतोय. कुठेतरी हेमंतला फसवलं जातंय की का जाळ्यामध्ये म्हटलं देखील जाईल. नक्कीच बच्चू 10,000वरती प्रेक्षक इथं उपलब्ध आहेत. या सामन्याचा आनंद लुटतायत. नक्कीच बच्चू एक सुंदर सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय सोमेश्वर वांद्रीकडून. आता मात्र स्ट्राईकला येतो राज असेल. बिग 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 हिटर म्हणून ज्याला पाहायला देखील आपण प्रीमियर लीग मध्ये पाहिजे. पहिला चेंडू बॅटची लिडिंग काय चेंडू टाकतोय मनीष. वारंवार निर्धाव चेंडू टाकतोय. काय बोलशील मनीष. नक्कीच बच्चू एक सुंदर आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आक्रमक गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडू पासून आपल्याला माहिती आहे आपल्या धावसंख्या मात्र झाल्या नाहीत. चेंडू निर्धाव टाकू तेव्हाच आपला हा सामना आपल्या बाजूने बिरकावू शकतो. हेच काहीच वापरला जातंय गोलंदाजाकडून. नक्कीच मनीष इथनं म्हणता येईल फलंदाजीची मात्र इथनं बिरकी घेतोय की का असंच म्हणावं लागेल. काय गोलंदाजी करतो कंजूस गोलंदाजी. बघता बघता एक धाव येते. दुसऱ्या धावेचा अटेंड नसेल का. काय गोलंदाजी होते मैदानामध्ये मनीष. कुठेतरी कंजूस गोलंदाजी करतोय की का. यष्टीरक्षक कडनं चूक झाली. एक धाव येत आहे लेग वाईच्या स्वरूपात. काय मनीष बोलशील. कंजूस गोलंदाजी म्हणता येईल मनीष. पहिल्या षटका अखेरीस पहिल्या षटकाच्या उत्तरात चाललेला हा सामना. पहिला षटक संपतोय. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या मात्र होते ती 2. अतिशय सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी म्हणावे लागेल असं समीकरण असेल. सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक केलंय आपल्या संघाकडून. नक्कीच मनीष इथनं म्हणता देखील आपल्याला कमबॅक करतोय की का की इथनं बॅकफुटला जातोय की का असं म्हणावं लागेल. कारण वारंवार देखील पाहायला गेलं देखील होतं निर्धाव चेंडू टाकतोय. काही गोलंदाजी होते मैदानावर आप करणारी गोलंदाजी होते. आता मात्र निखिल येतोय राजसाठी. पहिला चेंडू असेल आग ओकणारी गोलंदाजी होते का मनीष. पहिला चेंडू असेल निखिल याचा राजसाठी. काय मनीष बोलशील. कारण एक वारंवार निर्धाव चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडनं मात्र कुठची कोण येत नाही. पंचांचे दोन्ही हात समांतर येत आहेत. नियम क्रमांक इथं 22 वापरला जातोय. हा चेंडू परत टाकावा लागेल असं पंचांचं म्हणणं आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरा षटक हातवतोय निखिल. हा चेंडू बॅट आणि बॉलचा काही संबंध नाही. चेंडू मात्र निर्धाव टाकण्याने यशस्वी झालाय तो निखिल. सुंदर आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो तो निखिल. काय गोलंदाजी होते मैदानामध्ये. कुठेतरी जखडून ठेवलं जाते राज याला. वारंवार निर्धाव चेंडू टाकले जातात की का. आता मात्र बघूया ऑफ साईडला काय झेल होतोय मैदानामध्ये. बॅक टू द पवेलियन यावं लागतंय राज याला. काय बोलशील मनीष. नक्कीच एक सुंदर क्षेत्ररक्षण केलंय संघाकडून. पहिला धक्का मिळतोय नानीत संघाला. तंबूच्या आचऱ्याला येतोय तो फलंदाज जिंकण्यासाठी. 28 धावांचं लक्ष ठेवलंय संघासमोर. नक्कीच मनीष इथनं म्हणता देखील येईल आपल्याला तू देख और तमाशा देख असंच म्हणावं लागेल. कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय की का. हेमंत सारखा एक बाहुबली फलंदाज आपल्याकडे आहे. आता मात्र स्ट्राईकला जातोय. मात्र मनीष जातोय. कुठेतरी हायटिंग फलंदाजी करावी लागेल मनीष. नक्कीच बच्चू दुसऱ्या षटकाच्या उत्तरात चाललेला सामना एक हाय व्होल्टेज सामना. रोमांच स्थितीत आनंदाची बर्दी पराभवाची ओटी झेंडा मिरवणारा आखाडा श्री सोमेश्वर चषक वांद्री. नक्कीच म्हणता येईल मनीष राईट हँडर बॅट्समन असेल. काय गोलंदाजी देखील होते मैदानामध्ये. वारंवार निर्धाव चेंडू देखील टाकले जात आहेत. कुठेतरी फसवलं जाते जाळ्यामध्ये. काय मनीष बोलशील. नक्कीच बच्चू दुसऱ्या षटकाच्या उत्तरात चाललेला सामना. चेंडू पाहूया या चेंडूवर किती धावांचं योगदान देतात दोन्ही फलंदाज. एक धाव तर निश्चित मिळते संघासाठी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. एका धावेवर समाधानी दोन्ही फलंदाज. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडेल. संघाची धावसंख्या मात्र ओढते. 4 धावा होत आहेत.
काय गोलंदाजी होते मैदानामध्ये, आग ओकणारी गोलंदाजी मनीष इथनं म्हणता येईल. हेमंत याला कुठेतरी आक्रमक पवित्रा घेतला जावं लागेल की का, कुठेतरी स्वेर मारा होतोय. पंचाचे दोन्ही हात समांतर होत आहेत मनीष. नक्कीच बच्चू, कौस्तुभ नागवेकर एक नावाजलेला पंच असेल. माझा मित्र कौस्तुभ नागवेकर दोन्ही हात समांतर होत, एक स्वेर मारा अव्वल धावसंख्येची खून येते. आता मात्र एक हलक्या हाताने पुश केलेला चेंडू, एक धाव तर निश्चित मिळते संघाला. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडेल, संघाची धावसंख्या मात्र होते 6 धावा होतील मनीष. नक्कीच बच्चू, वैयक्तिक पहिलं आणि दुसरं षटक हाताळत होता तो निखिल. मात्र निखिल हे दुसरे षटक आणि एक संयमी गोलंदाजी केले गोलंदाजांनी. हेमंत ऑन फायर देखील होऊ शकतो. कुठेतरी आता इथनं गेट बदलावे लागतील असंच म्हणावं लागेल मनीष. नक्कीच बच्चू, एक आक्रमक फलंदाजी करावीच लागेल, तेव्हाच आपला संघ विजयी ठरू शकतो. हे हेमंतला चांगलं माहित आहे. पुढचा चेंडू असेल हेमंत साठी, पाहूया हेमंत तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक आक्रमक पवित्रा घेतो का हे आपल्याला दिसण्यात येईल. पाहूया हेमंत स्ट्राईकला येतो, डावखुरा फलंदाज. आता मात्र समीकरण इथनं येते, पुढचा चेंडू होतो. बघूया पंचांकडनं मात्र कुठची कोण येते का. पंचाचे दोन्ही हात समांतर येतात. नियम क्रमांक इथं 22 वापरला जातो असं पंचांचं म्हणणं. हा चेंडू तुम्हाला परत टाकावा लागेल असं म्हणे. काय म्हणशील मनीष? नक्कीच बच्चू, एक कौस्तुभ नागवेकर नाव वाजलेला पंच सोमेश्वर वांद्रीकडून एक अवंत धावसंख्येचे खून करतोय. एक अवंत धावसंख्येनं संघाच्या धावसंख्येत भर पडेल. पुन्हा एकदा सज्ज तो डावखुरा फलंदाज हेमंत. हा चेंडू काहीसा न समजणारा चेंडू, एक स्वेर मारा, एक अवंत धावसंख्येत भर पडेल. कुठेतरी स्वेर मारा होतो की का असंच म्हणावं लागेल. वारंवार बीट केला जातोय फलंदाजाला. धाव संख्या मात्र पोचते 8 धावा होत आहेत. काय बोलशील, काय होणार माझ्या भावा इथनं? आता कुठेतरी सामना खिशात घालणार की का हेमंत याला कुठेतरी ऑन फायर व्हायला लागेल मनीष. ओमकार काहीसा स्वेर मारा करतोय, अवांतर धावसंख्या देतोय, काहीसा दडपण असेल ओमकारवर. नक्कीच मनीष इथनं म्हणता देखील ऑन फायर व्हायला देखील लागेल. काय होतंय, काय बिघडतंय मैदानामध्ये? नक्कीच बच्चू, अंतिम दिवस आहे. बॉलर नेम कौस्तुभ नागवेकर. बॉलर चेंज होतोय. लवकरात लवकर हा सामना संपवा असा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. पुन्हा एकदा सज्ज झाला तो एक डावखुरा फलंदाज हेमंत. पाहूया हेमंत आपल्या संघाकडून किती धावांचं योगदान देतो. आता मात्र आक्रमक फलंदाजी करतो तो हेमंत. 6 धावांसाठी षटकार जातोय. या 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडेल. संघाची धावसंख्या मात्र 6 ने सरसावते आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या मात्र होते ती. आता इथनं मात्र मनीष नक्कीच म्हणावं लागेल गेअर चेंज केलेत की का हेमंतने. कुठेतरी आक्रमक पवित्रा घेतला जातो की का. आता मात्र ऑन फायर होतोय. काय गोलंदाजी, प्रहार देखील लगावला जातोय हेमंतच्या माध्यमातून. काय फलंदाजी होते. नक्कीच बच्चू, एक आक्रमक फलंदाजी करतो ते हेमंत. नाणीत संघाकडून हा चेंडूचा समाचार घेण्याचा काहीसा हलक्या हाताने पूछ केलेला चेंडू. एक धाव तर निश्चित मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावा करून दोन्ही खेळाडू सुखरूप क्रीज मध्ये. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडेल. संघाची धावसंख्या मात्र 2 ने सरसावत आहे. संघाची धावसंख्या मात्र होते ती 16 धावा होत आहेत. काय मनीष म्हणशील इथनं ऑन फायर झालेला दिसतोय की काय हेमंत? मॅडमच्या दिशेने गेलेला चेंडू एक धावतो. बघता बघता तू मेमे होतो का. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. कंजूस गोलंदाजी इथनं करावी लागेल. काय मनीष बोलशील? नक्कीच बच्चू, तिसऱ्या षटकाच्या उत्तर अगदी रोमांच स्थितीत हा सामना. विराट कोहलीचा जर्सी क्रमांक 18 हाच जर्सी क्रमांक आपल्याला इथं मनीष पाहायला देखील मिळतोय. पुढचा चेंडू असेल हेमंत याच्यासाठी. काय गोलंदाजी देखील करतो. मॅडमच्या दिशेने गेलेला चेंडू बघता बघता 1 धाव पूर्ण होते. काय त्याचं क्षेत्ररक्षण होते. धाव संख्या मात्र पोहोचते 22 धावा इथनं होत आहेत.
नक्कीच बच्चू एक आक्रमक फलंदाजी करतो तो हेमंत आपल्या संघाकडून. त्याला माहिती आहे आपला संघ हा विजय साकार करू शकतो जर आम्ही स्वतः जर क्रीजवर विकेट स्वतःचे राखून ठेवली आणि एक आक्रमक फलंदाजी केली तर माझा संघ हा विजयी ठरू शकतो. हेच काही तंत्र वापरतोय हेमंत. हेमंतसाठी पुढचा चेंडू, हाही चेंडू हलक्या हाताने पुश केलेला, एक धाव तर निश्चित मिळते संघासाठी. काहीच गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बघता बघता 24 धावा होत आहेत. मनीष कुठेतरी स्कोर बोर्ड हलकं ठेवलं जाते का षटकाची मात्र समाप्ती होते. काय फलंदाजी देखील करतोय मैदानामध्ये हेमंत. कुठेतरी ऑन फायर झालेला दिसतोय की का, कुठेतरी गेअर बदललेत की का असंच म्हणावं लागेल मनीष. इथनं आता कुठेतरी विजयाच्या दिशेने मार्ग असतो देखील होतो का क्या? नक्कीच बच्चू विजयाचा साकार अगदी डोळ्यासमोर आहे हेमंतच्या. त्याला माहित आहे 1-2 सिंगल काढून आपला हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आपण पोहोचू शकतो. जास्त काही रिस्क न घेता 1-2 डबलचे स्ट्रोक आले तर आपला संघ हा नक्कीच विजयी ठरू शकतो. असं काही तंत्र वापरतो हेमंत. नक्कीच मनीष म्हणता देखील येईल. काय सामना होतोय मैदानामध्ये, आग ओकणारा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथनं मात्र हाय व्होल्टेजचे सामने आपल्याला पाहायला देखील मिळतील. काय गोलंदाजी देखील कंजूस गोलंदाजी इथनं करावी लागेल, कुठेतरी कमबॅक करावं लागेल मनीष. नक्कीच बच्चू एक सुंदर फलंदाजी करतो नाणेच संघाकडून. दोन्ही फलंदाज मैदानाचा पुरेपूर फायदा घेतात. दोन्ही फलंदाज एक आक्रमक पवित्रा घेतात. दोन्ही फलंदाज काय गोलंदाजी देखील होते. फसवी गोलंदाजी इथनं कुठेतरी करावी देखील लागेल. पुढचा चेंडू असेल बघे ऑफ साईडच्या दिशेने टोललेला चेंडू, साधा सोपा झेल होतोय. काय होतंय, काय बिघडतंय मैदानाला, बॅक टू द पवेलियन यावं लागतंय. काय म्हणून बोलशील? नक्कीच बच्चू तंबूचा आश्रय घ्यावा लागेल फलंदाजाला. आता मात्र फसवलं गेलंय की का जाळ्यामध्ये असंच म्हणावं लागेल. नक्कीच बच्चू तंबूच्या आश्रयाला जातो तो फलंदाज. पाहूया फलंदाज संकेत जातो. पाहूया संकेत आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतो. धाव संख्या होते मात्र 24 धावा होत आहेत. कुठेतरी संयमी गोलंदाजी मनीष करावी देखील लागेल. काय बोलशील या सामन्याबद्दल, नियोजनाबद्दल काय बोलशील मनीष? नक्कीच बच्चू एक संयमी अगदी सुंदर नियोजन. 4 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण असणार. काय होणार माझ्या भावा? हाय व्होल्टेज सामना असेल नक्कीच बच्चू. पाहूया कोणत्या संघाच्या दिशेने हा सामना फिरतो. आनंदाची भरती आणि पराभवाची ओटी, तुंबळ युद्ध. नक्कीच मनीष 4 चेंडू आणि 4 धावा. काय होणार माझ्या भावा? पुढचा चेंडू असेल शॉर्टपिच टाकलेला चेंडू. बघूया बघता बघता 1 धाव तर निश्चित येते. 3 चेंडू आणि 3 धावा. हाय व्होल्टेजचा सामना येतो की का असंच म्हणावं लागेल मनीषीतनं. नक्कीच बच्चू 3 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण असेल मैदानावर. पाहूया विजयाची धडकन कोणाच्या दिशेने वाहते. पाहूया अतिशय सुंदर हा सामना. कंपल्सरी हा सामना चेस असेल. दोन्ही संघाने सूचना घ्या. नक्कीच बच्चू एक डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो हेमंत. पाहूया हेमंत आपला संघाचा विजय साकार करतो का. उलटा चेंडू असेल तर हेमंत साठी. हेमंत मात्र सज्ज होतो. एक डावखुरा फलंदाज हेमंत. स्ट्राईक लेतो हेमंत. बघूया फसवलं जातं का जाळ्यामध्ये. बघता बघता 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. बघता बघता 2 धाव पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. बघता बघता 3 धावा पूर्ण होतात. क्षेत्ररक्षण म्हणतात सामना मात्र इथनं समाप्त होतोय. नक्कीच बच्चू एक आक्रमक फलंदाजी केली होती हेमंत यानं आणि आपल्या संघाच्या दिशेने धन्यवाद डीजे. नाणी संघ नायक कोथोडा संघाचा संघ नायक पवेल यांची संपर्क साधा. माझा साथी कमेंटेटर असेल मनीष मोहिते.
नक्कीच बच्चू एक आक्रमक फलंदाजी केली होती हेमंत यानं आणि आपल्या संघाच्या दिशेने विजयी शिवसैनिक संघाचा संघनायक कॉमेंट्री बॉक्स या. दिल्ली संघाचा संघनायक कॉमेंट्री बॉक्स या. काय फलंदाजी देखील झाली होती. मनीष बघितलं देखील होतं. हाच हेमंत रमाई चषक 2024 मध्ये देखील पाहायला गेला होता. नक्कीच बच्चू हेमंत सारखा एक आक्रमक फलंदाजी करणारा आपल्या संघाच्या आश्रयाला माहिती असून नाणी संघानं अतिशय संयमी आणि नियोजनबद्ध एक सांघिक कामगिरी केली आणि सांघिक कामगिरीचा हा विजय असेल असं मला वाटतं. नक्कीच असेल. सामनाचा सामनावीर झालाय तो. या सामन्याचा सामनावीर मात्र झाला तो हेमंत. मी विनंती करेन या सामन्याचा सामनावीर झाला तो हेमंत. हेमंतला विनंती करेन आणि या सामन्याचा सामनावीर ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी विनंती करेन दीपक मयेकर यांना. नक्कीच मनीष म्हणता येईल आता.
थोड्याच्या रेस्ट टाइम नंतर ह्या ठिकाणानंतर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. नानीस आणि कोथोडे यांच्यामध्ये ब गटातील मला वाटतं हा पहिला उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बंडशेठ डोंगरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. राज आणि संकेत थोडस मला वाटतं समीर याला या ठिकाणी मला वाटतं पाठी ठेवलं असेल. मगाशी साईराज यांनी सुरुवात केली होती उत्तुंग. आता पुन्हा चेंडू टोळलेला आहे. चेंडूचा रिझल्ट काय होतोय पाहायचा. रिझल्ट मात्र जातोय आर पार. खणखणातील षटकार. डीजे ऑन द फायर. SPL सोमेश्वर ब्रँडेड षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराबरोबरच संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 7. सात धावा. चेंडू प्रफुल्ल्याचा पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला. आता झेल होतं का पाहायचा. झेल मात्र होत नाही. स्वतः गोलंदाज या ठिकाणी झेलच्या पाठी धावत होता, परंतु या ठिकाणी मला वाटतं एका धावेची भर आणि एका धावेबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 8. सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जर 4 षटकांचा हा सामना असेल, 20 चेंडूंचा सामना करायचा. पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय. आता मात्र चेंडू रडार मध्ये आला का पाहायचा आहे. चेंडू या ठिकाणी रडार मध्ये आलाय. चेंडू जातोय आर पार. खणखणाते SPL ब्रँडेड षटकार. डीजे ऑन फायर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो प्रफुल्ल. 15. पहिला षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 15. बिनबाद 15 अशा चांगल्या सुस्थितीत या ठिकाणी म्हणावं लागेल तो नाणी संघ या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 वेळेला अचूक अशी फलंदाजी हेमंत यांनी केली होती. बॉलरने प्लीज. निखिल या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पंचांच्या उजव्या हाताने या ठिकाणी मारा करतोय. उंचापुरा असा गोलंदाज. 7 की 8 पावलांचा रनअप या ठिकाणी पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा चेंडू टोलला. आता मात्र रिझल्ट सेव्ह होतो का पाहायचा. प्रयत्न मात्र चांगला केला होता. प्रयत्न मात्र या ठिकाणी थोडासा फसतोय, परंतु षटकार मात्र आपल्या खात्यामध्ये जमा होत आहेत. 6 धावांबरोबर सकाळी धावसंख्या ठिकाणी झाली ती 21. बिनबाद 21. आता तरी चांगल्या लाईव्ह मध्ये राज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्या पद्धतीने सुरुवात मात्र चांगली झाली. कशा प्रकारे या पूर्ण सामना जर आपण पाहिला तर 4 षटकांचा आणि 20 चेंडूंचा असेल, त्याच्यामुळे धावा अधिक या ठिकाणी होणं गरजेचं आहे. कारण की पूर्ण कालपासून 2 दिवस चालू झाल्या सामन्यांमध्ये 69 धावा हा अतिशय मोठा उच्चांक धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे. अन्यथा आपण सामने पाहिले तर 50-55च्या दरम्यान ही संपूर्ण धावसंख्या या ठिकाणी उभी करण्यात आली होती. पुढील चेंडू पुन्हा एकदा. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. गुड कमबॅक म्हणावं लागेल. या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून पुन्हा चेंडू सुपूर्द केला यष्टीरक्षकाने गोलंदाजाकडे. गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. राज या ठिकाणी पाहायचा आहे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुढील चेंडूचा सामना कसा करतोय पाहायचा. थोडासा चेंडू आणि बॅट ची साधारण मला वाटतं कट लागली होती, परंतु आणि एका धावेवरती या ठिकाणी पंचांकडनं कुठल्याही प्रकारचा निर्णय मात्र या ठिकाणी आलेला आहे. म्हटलं एका धावेची भर पडते. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली. म्हणजे स्कोरर दादू संसार या ठिकाणी सांगतील 22 धावसंख्या झालेली आहे. म्हणजे सरासरी जर पाहिली अजून दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू या ठिकाणी झालेत आणि चांगलं कमबॅक म्हणावं लागलं. पहिल्या षटका महागडं म्हणायला लागेल. 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गुड कमबॅक म्हणावं लागेल. निखिलच्या माध्यमातून 7 धावा आतापर्यंत दिल्या. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंमध्ये काय होईल हे सांगू शकत नाही, कारण मगाशी आपण पाहिलं डिंगणी संघाचा अस्ताफ यांनी 2 चेंडूमध्ये पूर्ण सामना फिरवला होता. जवळजवळ 3 षटकार जरी ठोकले होते. पुन्हा एकदा एका धावेवरती या ठिकाणी समाधान म्हणावं लागेल. गुड चांगलं असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सीमारेषेवरनं पाहायला मिळतंय. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. निखिलच्या माध्यमातून यष्टीरक्षक त्याचं कौतुक करतात. निश्चित मित्र सांघिक खेळ असल्या कारणाने या ठिकाणी कौतुकाचे थाप लक्षात घ्यायचं. अजून मला वाटतं हे षटक
धावची झोन या ठिकाणी तंबूत परत. थोडासा मिसअंडरस्टँडिंग कॉल या ठिकाणी होता, परंतु एक मोठा फटका पडतोय. पहिला गडीबाद या ठिकाणी होतोय. हेमंत मात्र मला वाटतं अजून या ठिकाणी पाठीमागे थांबलाय, कारण की अजून याच्यानंतर 2 षटकं या ठिकाणी होणार आहेत. 2 षटकं म्हणजे 10 चेंडू असतील. मनीष, षटकांमध्ये जर आपण पाहिलं वेळेचं बंधन असल्या कारणाने 8 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. कशा प्रकारे पुढचं षटक असेल ते पाहायचं आहे. सुमित या ठिकाणी बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. बारा मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं टाकायची, त्याची दक्षता घ्यायची आहे. अन्यथा पेनल्टीला या ठिकाणी समोर जावं लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय तो सुमित. बॅटिंग मार्कवरती आहे तो राज. नॉट स्ट्राईकला आहे तो मनीष. सुंदर असा चेंडू स्लो डिलिव्हरी केली होती. एका धावेची भर होते. 1 धाव या ठिकाणी पूर्ण. एका धावेवर चांगलाचा थ्रो या ठिकाणी सीमारेषेवर पाहायला मिळाला आणि 2 धावा मात्र आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केल्या. 2 धावाबरोबर सगळी धावसंख्या या ठिकाणी झाली ती 26. निश्चितच या ठिकाणी नाणी संघाचे पाठीराखे असेल त्यांच्याकडनं या ठिकाणी आवाज होतोय, कारण की आवाज होणं गरजेचं आहे. कारण की जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर खेळाडूंना प्रोत्साहित करणं अतिशय महत्वाचं असतं आणि ते प्रोत्साहनच तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल. कारण की चमचमते ट्रॉफी दिसत आहेत. सुंदर असा चेंडू टोलवला आहे. झेल होतं का पाहायचा. झेल मात्र सीमारेषेवरती होणार नाही. चेंडू मात्र जातोय आर पार. गणगणातील षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. चेंडू सुंदर अशी फलंदाजी. मी मगाशीच म्हटलं होतं पाठीराख्यांचा जर सपोर्ट चांगला असेल ना मित्र हो, तर निश्चितच फलंदाजी भरते हे या ठिकाणी पाहायला मिळाले. कारण की 15,000 पहिलं षटक पहिलं प्राइज आहे. दुसरं षटक 10,000चा प्राइज आहे. आता मात्र हा शॉट या ठिकाणी फसलाय. राज मात्र तबूत परततोय. उत्तुंग अशी खेळी गेली होती आतापर्यंत. माझे स्कोरर सांगतील आतापर्यंत राज यांनी किती धावसंख्या या ठिकाणी स्वतः वैयक्तिक अशा धावा आपल्या ताब्यामध्ये. धन्यवाद डीजे. आतापर्यंत एकूण धावसंख्या झाली होती 32 आणि त्याच्यापैकी 32 धावसंख्यांमध्ये वैयक्तिक 23 धावांची खेळी करून तंबूत परततोय तो राज. राज याच्यासाठी जरा जोरात टाळ्या होऊन जाऊ मित्र हो. अप्रतिम खेळी या ठिकाणी म्हणायला लागेल. कारण की मोक्याच्या साठी आपण उपउपांत्यफेरीचा सामना खेळतोय. कशा प्रकारे सामना खेळायचा आणि कशा प्रकारे संघाला पुढे न्यायचं हा पूर्णपणे या ठिकाणी विचार करायचा. बॅटर प्लीज. वैभव या ठिकाणी बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष त्याची वाट पाहतोय कशा प्रकारे. कारण की मित्र लक्षात घ्या टायमर या ठिकाणी आपण सेट केलेला आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा विलंब न होता आणि कुठल्याही पेनल्टीला आपण सामोरं न जाता चांगल्या प्रकारे खेळ होईल याची आपण अपेक्षा करूया. कारण की वेळेअभावी काल आपण पाहिलं तर बॉल आउट शेवटच्या क्षणी आपल्याला करावं लागलं. त्याच्यामध्ये आंबेड संघाने या ठिकाणी विजयी पताका आपला कंटिन्युटी चालू ठेवलाय. पुन्हा एकदा पुढील बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. चेंडू टोळण्याचा प्रयत्न केलाय. लेगच्या दिशेने टोळला चेंडू. 1 धाव मात्र निश्चित. दुसरी धाव ही आरामात पूर्ण होईल. कारण की तिथे कुठला खेळाडू नसल्या कारणाने 2 धाव त्या ठिकाणी समाधान मानावं लागलं. 2 धावाबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 34. तिसरं षटक प्रगती प्रतावरती आहे. 2 गडीबाद या ठिकाणी झालेले आहेत. 34 धावसंख्या 2 षटकांमध्ये 24 होत्या. तिसऱ्या षटकांमध्ये आतापर्यंत 10 धावा या ठिकाणी दिल्या आहेत त्या सुमित यांनी. कशा प्रकारे काही चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. एकच चेंडू या ठिकाणी शिल्लक असावा अशी आपण अपेक्षा करूया. पुन्हा एकदा पुढील चेंडू. पुन्हा एकदा चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता एसटी रक्षकाकडनं. धन्यवाद संदीप. या ठिकाणी षटक संपण्याची घोषणा केली. 3 षटकाच्या समाप्तीत संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली होती 35. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल सुमित याची. कोथरूड संघाचा संघाने एक निश्चितच या ठिकाणी
समाधानी असेल, कारण की 2 षटकांमध्ये 12ची सरासरी होती, परंतु तिसऱ्या षटकांमध्ये निर्णायक षटकाच्या वेळेला फक्त या वेळेला 11 धावा फक्त या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त 11 धावा दिल्या आहेत. निर्णायक षटक होतो म्हणायला लागेल. संदेश या ठिकाणी शेवटचं षटक मला वाटतं घेऊन येईल, सामना करेल तो वैभव. नॉन स्ट्राईकला आहे तो मनीषच्या हातून अजून हवे तसे फटके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत. अपेक्षा असेल की त्याच्याकडनं आपल्याला चांगले फटके या ठिकाणी पाहायला मिळतील. एक संयमी असा खेळाडू आहे. फुल चेंडू पुन्हा एकदा पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय तो संदेश. पुन्हा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे दाद मागितली जाते. आता मात्र थोडीशी नाराज खेळाडू असतील, पाठरके नाराज असतील, पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु तेवढेच ताकदीचे पंच मैदानामध्ये या ठिकाणी उभे आहेत एवढं मात्र निश्चित, कारण की अनेक वर्षाचा अनुभव पाठीशी घेऊन 2 पंच या ठिकाणी उभे आहेत, काका भिंगारडे आणि संदीप भागवत. पुन्हा एकदा हेमंत या ठिकाणी जागा घेण्यासाठी गेलाय तो वैभवेची धावचित्रित्या बांधून. मनीष मात्र या ठिकाणी स्ट्राईकला मगाशी आतापर्यंत मला वाटतं मनीषच्या बॅटमधून धावसंख्या मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. शेवटचं निर्णायक षटक या ठिकाणी संघाच्या संघनायकाने कोथवडे संघाच्या संघनायकाने जो या ठिकाणी विश्वास ठेवलाय तो सार्थक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो दोन्ही पंचांमध्ये थोडीशी हितगुज होते. समाधानी आहेत दोन्ही पंच, दोन्ही दिशेला उभे आहेत. लेग पंच म्हणून काका भिंगारडे, स्टेट पंच म्हणून या ठिकाणी भूमिका पार पाडतायत ते संदीप भागवत. बॉलिंग मार्क करते संदेश, स्ट्राईकला येतो मनीष. पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता. इष्टकेशच्या वरून गेलेला चेंडू एका धावेवरती समाधान, एका धावेवरती भर पडते. पुन्हा एकदा थोडीशी गटाळ क्षेत्ररक्षण, 2 धावांची भर पडते. 2 धावांवर संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती 37. सुंदर षटक म्हणावं लागेल आतापर्यंत. चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळेल सध्याच्याकडून. आतापर्यंत मला वाटतं फक्त 2 धावा, 3 चेंडूंमध्ये 2 धावा दिल्या. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 2 चेंडूंमध्ये किती धावा या ठिकाणी मनीष घेतोय हे पाहायचं. पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र या ठिकाणी जातोय का आर पार जातो का पाहायचा. चेंडू मात्र या ठिकाणी गेलाय आर पार. कणकणाचे षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. खडकाळती षटकाराबरोबर संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती 43. शेवटचा मला वाटतं चेंडू या ठिकाणी असेल. शेवटचा चेंडूचा कशा प्रकारे सामना करतोय हे या ठिकाणी पाहायचंय. मनीषाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एसटीची झुंतमूत परततोय तो मनीष. 4 षटकाच्या समाप्तीनंतर नाणी संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती 43 आणि 44 धावांचं लक्ष घेऊन आपण थोड्याच वेळात या ठिकाणी मैदानाच्या दिशेने येणार आहोत. कोथवडे संघाला 44 धावांचं या ठिकाणी लक्ष पार करायचं आहे. ह्यानंतर होणारा सामना तळेकांटे विरुद्ध आंबेड शिगोणवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीच्या कौलसाठी या ठिकाणी यायचंय. अन्यथा पेनल्टीच्या समोर जावं लागेल. नाणी संघाच्या संघनायकाला विनंती असेल की
3 मिनिटांमध्ये पुन्हा आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा आहे. वेळेचं बंधन आहे मित्र, कारण की काल आपण पाहिलं बॉल आउट मध्ये स्पर्धा गेली होती. अशीच वेळ पुन्हा इथे येऊ नये अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करूया. आंबेड संघाचा संघनायक विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी यायचंय. तळेकंडे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. आपल्याला दुसरा पुकार असेल. धन्यवाद संधू. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. 43 धावा झालेल्या आहेत प्रथम फलंदाजी करत असताना नाणी संघाच्या आणि 44 धावांचं लक्ष उद्दिष्ट पार करण्यासाठी कोथरूड संघाचे सलामीचे फलंदाज मला वाटतं समीर आणि सुजल या ठिकाणी मैदानाच्या दिशेने येत आहेत. पंच म्हणून या ठिकाणी भूमिका पार पाडतायत काका भिंगारडे. लेग पंच आहेत, स्टेट पंच आहेत ते संदीप भागवत. पहिले षटक या ठिकाणी घेऊन येतोय तो. तळेकांठे आणि आंबेड यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी कौल उडवत आहेत आमचे आधारस्तंभ बांडेश्वरजी डोंगरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकीचा कौल झालाय. कौल या ठिकाणी जिंकलाय तो आंबेड संघाने. विनंती असेल की आपला निर्णय लवकरात लवकर हा सामना सुरू व्हायच्या अगोदर किंबहुना लवकरात लवकर कळवायचा आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू, पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू ठोलावलेला एक चेंडू, एक धाव या ठिकाणी जमा केले. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती एक चेंडू एक धाव बिनबाद. कोथरूड संघाची सुरुवात म्हणायला लागेल. या ठिकाणी सलामीचे फलंदाज या ठिकाणी सुजल आणि समीर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जर हा सामना जिंकायचा असेल तर 44 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. कशा प्रकारे फलंदाजी असेल, कशा प्रकारे गोलंदाजी असेल, पंचांकडनं अतिशय चोख काम या ठिकाणी होतंय. सुंदर असा चेंडू या ठिकाणी म्हणायला लागेल. काही संदास समजला चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं यष्टिरक्षकाकडून. प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. 20 चेंडूंमध्ये लक्ष पार करायचं आहे. 44 आर या पार असणार आहे कारण की हा उपांत्य फेरीचा सामना आहे. आता नाही तर कधी नाही. 15,000 10,000 विचार करायचा झाला तर निश्चितच तुम्हाला सामना फिरवावं लागेल. चेंडू मात्र टोळलेला झेल खाली येतो का पाहायचा. 2 खेळाडू या ठिकाणी उभे आहेत. झेल मात्र या ठिकाणी सुटते. 2 धावा या ठिकाणी आल्या आहेत. 2 धावांवर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली आहे 3. निश्चितच आंबेड संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारले. तळेकांठे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण या ठिकाणी फलंदाजीसाठी या ठिकाणी पाचारण केले. आपल्याला हा सामना संपल्यानंतर आंबेड संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर मैदानात ताबा घ्यायचा आहे. झेल सुटले की मॅच सुटले हे मात्र या ठिकाणी विचार करावा लागेल. कारण की प्रत्येक अनेक सामने आपण पाहिलेत की जिथे कॅच महत्वाची असते. आता मात्र एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. एका धावेवर संघाची धावसंख्या झाली ती 4. क्षेत्ररक्षण अचूक टप्प्यावरती होतोय परंतु असे अनेक सामने आपल्या डोळ्यासमोर आहेत. अनेक इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपण अनेक सामने असे पाहिलेत की एका चेंडूमुळे सामने हरवलेत आणि करिअर सुद्धा खेळाडूंचा संपलेला आहे. पुन्हा एकदा मनीष या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी फलंदाजी मार्कवरती आहे तो सुजल. राईट हँड द बॅट्समन, राईट हँड द बॉलर. पंचांच्या
राईट ओव्हर द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. डाव्या हाताने या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करत असताना मनीष पुन्हा चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. एका धावेच्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. एका धावे खातं पुन्हा एकदा भर पडते. एका धावेची धावसंख्या झाली ती 6. आता मात्र कुठेतरी गाडीचा आपण घेर चेंज केल्यानंतर गाडी जशी वेगाने जाते, आता मात्र घेर बदलावा लागेल समीर आणि सुजल यांना, कारण की मोठे फटके या जातोय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू मात्र निर्धाव. आता मात्र नाणीच संघाचा संघ नाही थोडासा खुश असेल, कारण की आपण पाहतोय, कारण की याच्यानंतर उपांत्य फेरीमध्ये आपण दाखल होणार आहोत. कुठला संघ उपांत्य फेरीमध्ये जाईल हे मात्र काही क्षणात आपल्याला कळेल. परंतु वांद्रे सोमेश्वर संघाचं एक वैशिष्ट्य आहे की एक तरी सामना असा रंगतदार होतो की तुमची जीवाची धडकन या ठिकाणी वाढवतो. एवढं मात्र निश्चित शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण सामने पाहणार आहोत. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू रडारमध्ये आला. एक धाव मात्र दुसरी होतोय पाहायचं क्षेत्ररक्षणाच्या कडनं या ठिकाणी थोडेसे आर पार सीमा पार खणखणाचे चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. डीजे ऑन फायर. धन्यवाद धन्यवाद डीजे. काल पण आपण काही रंगतदार सामने पाहिले, शेवटच्या चेंडूपर्यंत सामने गेले होते. त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी होईल का, कारण की दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत, बलाढ्य संघ आहेत. नाणीच संघ अनेक वेळा हा मैदानावरती खेळलेला आहे. कोथोडे संघाने सुद्धा अनेक वेळा मैदानामध्ये मॅचेस खेळलेले आहेत. या पूर्ण विचार आपण करायचा आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, परंतु त्याचा मात्र फायदा मात्र या ठिकाणी घेण्यात आलेला नाहीये. एक धाव मात्र निश्चित, दुसरी धाव पूर्ण जप काय पाहिजे. 2 धावा हळूहळू पूर्ण होत आहेत. पंचांकडे दाद मागितली होती, परंतु ही दाद मात्र पंचांनी फेटाळून लावली. 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 12. फुल टॉस चेंडू होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला पाहिजे होता. चेंडू नक्कीच सीमारेषेच्या पार जाणं गरजेचं होतं, परंतु थोडीशी बॅटची कडा लागली. चेंडू मात्र तिथल्या ते थांबला आणि 2 धाव्याची भर पडली. पुन्हा एकदा मनीष आपल्या बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाचा संघनायक क्षेत्ररक्षक स्वतः क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवतोय. कशा प्रकारे पुढील चेंडू असेल आणि कशा प्रकारे समीर या ठिकाणी सामना करतो पाहिजे. पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅटची रडार मात्र या ठिकाणी लागत नाहीये. चेंडूवर संघाची धावसंख्या होता. निश्चितच चांगलं कमबॅक या ठिकाणी म्हणावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या धावसंख्येने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली होती 14. मित्र लक्षात घ्यायचा, अजूनही 10 चेंडूंमध्ये 30 धावांची या ठिकाणी आवश्यकता असेल. एवढं मात्र निश्चित. कशा प्रकारे सामना होतोय, एखादं षटक जर महागडं पडलं तर निश्चितच मॅचचा रुपडं हे पूर्ण चेंज होईल. संपूर्ण निर्णायक षटक असेल. हे आत्ताच जे षटक येईल ना मित्र, ते निश्चितच निर्णायक असेल, कारण की ह्या मॅच मध्ये तुमचा संकेत या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. उत्कुंड चांगली अशी फलंदाजी या ठिकाणी केली होती. त्याच्यानंतर धावची त्याचा बाद झाला होता. आता मात्र बॉलिंगची जबाबदारी या ठिकाणी पार पाडतो का हे मात्र या ठिकाणी पाहायचं. थोडासा कान मंत्र घेऊन येतोय कोथोडे संघातून. पाणी फक्त एक निमित्त असतं, परंतु संघाच्या संघनायकाने या ठिकाणी पाठवलेला निरोप असतो तो अतिशय महत्वाचा असतो, कारण की निर्णायक सामना आहे. ह्या निर्णायक सामन्यामध्ये तुम्ही तुमचं नशीब या ठिकाणी आजमावायचं आहे. आणि 10 चेंडू आणि 30 धावा या ठिकाणी घेण्यात यश संपादन होत आहे काय हे मात्र पाहायचं आहे, कारण की हा सामना जो जिंकेल तो पुढे उपांत्य फेरीमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अंतिम टप्प्यापर्यंत या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टिरक्षकाच्या वरून गेलेला चेंडू. 1 धाव मात्र निश्चित. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 15. वांद्रे सोमेश्वर संघाचे अक्षय पुन्हा एकदा डिझेमॅन अक्षय या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र या ठिकाणी जातो का पाहायचा. चेंडू या ठिकाणी फारखन करण्यात ते षटकार. धन्यवाद धन्यवाद डिझे. आता मात्र मॅच ही रंगात येते. मी मगाशीच म्हटलं होतं चेंडू कमी धावा जास्त आहेत आणि घेर हा बदलावे लागेल. अजूनही मॅच संपले नाही. मॅच ऑन आहे.
मॅच मध्ये आपण आहोत त्याची दक्षता घ्यायची आहे. अजूनही सामना कुठल्या दिशेला झुकेल हे सांगू शकत नाही. फुल चेंडू पुन्हा एकदा चेंडू टोलवला ऑफ चेंडू चेंडू आता झेल होतं का पाहायचं. खेळाडू झेलच्या खाली येतोय. एक धाव मात्र दुसरा धाव करण्याचा प्रयत्न. थोडेसे मिसफायर फिल्डिंग होते मोक्याच्या श्रेणी मित्र लक्षात घ्या. एक धाव महत्वाची आहे. थोडासा हेमंत नाराज दिसतोय आपल्या खेळाडूंवरती कारण की मगाशी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही आता मॅच मध्ये राहिलात नाही तर मात्र तुम्हाला कुठेतरी बॅकफुटला जाता आहे काय हे मात्र पाहायला लागेल. मगाशी आता एकूण जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली मायनस स्कोरर दादू संसारे 21 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 21 धावा म्हणजे जवळजवळ प्रति चेंडू मध्ये 3 ची सरासरी असणार आहे. चेंडू मात्र राडार मध्ये आला नाही. एक धाव मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. तिसरी धाव होते का पाहायचं आहे परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 2 धावेबरोबर सकाळी धावसंख्या ठिकाणी झाली ती 25. एकोणीस धावांची आवश्यकता. एखादा षटकार बसला तर निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ही जाईल एवढं मात्र निश्चित. तू बोल और मॅच चला असं होतं का पाहायचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा झेल सुटते. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हटलं जातं. मित्र लक्षात घ्या आपण कॅच सोडले की मॅच सुटले हे मात्र अजून आपल्याला समजलं नाहीये परंतु निर्णायक षटक अजून येईल. हा सामना झाल्यानंतर लगेचच मैदानात ताबा घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आहे तो आकाश. सामना करतो तो समीर. पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मात्र निश्चित एका धावेने होणार नाही मित्र. तुम्हाला शेवटच्या चेंडू पर्यंत या ठिकाणी मॅच घेऊन जावी लागेल. समीर मात्र या ठिकाणी तंबूत परततोय. 4 चेंडू आणि 17 धावा आवश्यकता आहे. पुढील 4 चेंडू निर्णायक असणार आहेत. पुन्हा जाऊन सामन्याकडे वळतोय. राज या ठिकाणी आलेला आहे. मी बंडे मामांना विनंती करेन की या ठिकाणी राज याचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी राज याला या ठिकाणी सुपूर्द करतोय. धन्यवाद. कोथवडे संघाला संघनायकाला विनंती असेल की या ठिकाणी यायचं आहे. तळेकंटे संघ फलंदाजीसाठी जात आहेत ते अभि आणि संतोष या ठिकाणी जात आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपला एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. मोकाचा सामना आहे. उपउपांत्य फेरीचा सामना आपण खेळतोय म्हटल्यानंतर मोक्याच्या क्षणी जर चुकून या ठिकाणी कमिटीकडनं जर काही चूक झाली तर त्याला पूर्णपणे जबाबदार कमिटी नसेल तर आपण स्वतः राहणार आहोत कारण की आपला एक राखीव खेळाडू 20 मिनिटाचा टाइम आउट आहे याचं लक्षात घ्यायचं आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पेनल्टीला सामोरं न जाता या ठिकाणी आपण
आपला खेळ या ठिकाणी करायचा आहे. अभि आणि संतोष या ठिकाणी तळेकंटे मार्फत या ठिकाणी पाहायला मिळतोय. आंबेड संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपला एक राखीव खेळाडू प्रणित या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. बंडमामा या ठिकाणी सन्मान चिन्ह द्यायचं आहे. कोथोडे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. दादू या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. अभि आणि संतोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तळेकंड संघातर्फे प्रथम सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतात. शुभम आणि संदीप भागवत या ठिकाणी पंच म्हणून या ठिकाणी भूमिका पार पडतायत. 4 षटक आणि 5 चेंडू सामना चालू होतोय. आता मात्र पंचांकडनं अवंतर धावाचा इशारा. एका धावेने खातं उघडते ते तळेकंटे भीमच्या संघाचं. एका धावेची डिझी ऑन फायर. आपण जर पूर्ण युट्यूब माध्यमातून ही स्पर्धा चालू आहे याची दक्षता घ्यायची आहे. पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा या ठिकाणी लागली. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागलं. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती 8 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईकला येतो परेश. या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती आहे. संतोष या ठिकाणी बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडू सामना मात्र या ठिकाणी करता आला नाही. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागलं. सीमारेषेवरच्या स्वतःच चेंडू गेदर करून सुपूर्द करतोय गोलंदाजाकडे. गोलंदाज पण आपल्या बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका धावेची भर होते. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती स्ट्राईक मात्र कंटिन्यू रोटेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढील चेंडू बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. या ठिकाणी गिडी वाचवतो का पाहायचंय. परंतु तेवढ्याच सेकंदामध्ये पुन्हा आपल्या सुरक्षित जागी या ठिकाणी पोचला तो संतोष. पहिले षटक प्रगतीपथावरती चालू असताना संघाची धावसंख्या झाली बिनबाद 9 तळेकंटे संघाची. सरासरी जर आपण विचार केला तर अजून काही चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. कशा प्रकारे खेळ होतोय तो पाहायचा आहे. एका मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. बॅटची कडा लागली होती. इष्टक्षकावरून गेलेला चेंडू. एका धावते समाधान. संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती 10. पहिले षटक संपल्याची घोषणा केली आहे पंच संदीप भागवत यांच्या माध्यमातून. 1 षटक 10 धावा संपृक्त करून या ठिकाणी पाहायला मिळतंय. बिनबाद 10. चांगल्या स्थितीत जर अशीच जर सरासरी राहिली तर निश्चितच या ठिकाणी संघाची धावसंख्या 40च्या आसपास जाईल एवढं मात्र निश्चित. संदेश या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तळेकंटे वर्सेस आंबेड यांच्यामध्ये चालू असलेला सामना. पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. एका धावेची भर होते. एका धावेने या ठिकाणी सुरुवात मात्र चांगली झाली. 11 धावसंख्यावरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा कान मंत्र या ठिकाणी देण्यात येतोय.
दोन्ही खेळाडू एकाच गावातील आहेत. अनेक सामने एक हाती जिंकून द्यायची खेळ त्यांच्याकडे आहे. अनेक सामन्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे की अभि संतोष असेल किंवा अजून एक संतोष आज काही कामानिमित्त त्यांच्या खेळामध्ये दिसत नाहीये. आता मात्र थोडासा स्वैर मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळतात अवांतर, एका धावेची भर, एका धावावरून संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 12. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती संदेश या ठिकाणी सामना करतोय तो संतोष. पुन्हा एकदा स्वैर मारा म्हणावं लागेल. पंचांचे दोन्ही हात वरती समांतर झालेत, एका धावेची भर होते, एका धावे बरोबर संघाची धावसंख्या झाली ती 13. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा सामना या ठिकाणी कसा होता, चेंडू मात्र या ठिकाणी जातोय आर पार सीमार. धन्यवाद. थोडीशी गचाळाशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सीमारेषेवरून कुठला कॉल येतो का पाहायचा. कॉल मात्र आलाय. घनघणाती षटकार. आत्ता मात्र पुन्हा एकदा प्रीतीच्या झुळव्यात कोण झुलेल पाहायचा. डीजे ऑन फायर. दादू संसारे, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपा करून या ठिकाणी यायचा आहे. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टोला चेंडू. एक धाव मात्र निश्चित. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. तिसरी धाव होते का पाहायचा. स्ट्राईक मात्र या ठिकाणी रोटेट होतं का व्हायचा, परंतु गचा थ्रो म्हणावं लागेल मित्र हो. एका धावेची भर होते, एका धाव बरोबरच सकाळी धावसंख्या या ठिकाणी झाली ती 27. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं जवळजवळ 10 धावा होत्या आणि आतापर्यंत हे षटक अजून संपायचं आहे. 17 धावा आतापर्यंत लुटल्या गेल्या आहेत. अजून चेंडूमध्ये एखादा षटकार किंवा चौकार पाहायला मिळतो पाहायचा. पुन्हा तू बोल मैच चला असं म्हटल्यानंतर चेंडू मात्र या ठिकाणी जातोय एका धावेसाठी. एका धावेबरोबर सकाळी धावसंख्या म्हणता 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धावेबरोबर सकाळी धावसंख्या या ठिकाणी झाली ती 29. षटक संपण्याची घोषणा केली संदीप भागवत यांनी. 2 षटक बिन बाद 29 धावा. एकदम चांगल्या स्थितीत या ठिकाणी म्हणावं लागेल तो तळेकंटे संघ. डीजे ऑन फायर. धन्यवाद डीजे. बॉलिंग मार्कवरती आहे तो. थोडासा स्क्वेअर मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका धावेची भर. बॉलर प्लीज. यश बॉलिंग मारतो या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना करेल तो संतोष. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र थोडासा कानमंत्र या ठिकाणी प्रणितला द्यावं लागेल, कारण की मित्र लक्षात घ्या धावसंख्या हळूहळू वाढत चालले. आलेख त्याचा वाढत चाललाय. आतापर्यंत सकाळी धावसंख्या झाली ती 31. अजून काही चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. पुन्हा फुलटॉस चेंडू होता, त्याचा सामना या ठिकाणी करण्यात आला. सीमारेषेवरती या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. एका धावेची या ठिकाणी भर होते. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 32. बिनबाद 32. चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल तळेकांटे संघाची. अभि आणि संतोष नावाजलेले फलंदाज अनेक ठिकाणी मॅचेस एकत्र खेळतात. अनुभव दोन्ही खेळाडूंना तेवढाच ताकदीचा आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायचा आहे कशा प्रकारे असेल. यश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिजे तसं यश त्याला आता या ठिकाणी भेटतंय का पाहायचं आहे. खेळाडू या ठिकाणी झेलच्या खाली येतोय. आता मात्र यश संपादन झालंय आणि मला वाटतं अभिच्या रूपात या ठिकाणी पहिली गडीबात होतो तळेकंटे संघाचा. डीजे फायर.
धन्यवाद धन्यवाद डीजे. अभि याची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रफुल्ल. व्यवसायानिमित्त काल मी म्हटलं व्यवसायानिमित्त जरी बाहेर असला तरी गावची नाळ जी जोडलेली असते ती ओढ या ठिकाणी घेऊन आणि ती ओढ या ठिकाणी घेऊन आल्यानंतर मैदानामध्ये उतरावं वाटतं म्हणून प्रफुल्ल आज या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर दिवसानंतर त्याला खेळताना पाहतोय. काल सुद्धा त्याचा अप्रतिम फलंदाजी झाली होती. आता मात्र त्याला लय सुधारावी लागेल कारण की क्वार्टर फायनलचा सामना आहे. या ठिकाणी बॅटच्या रडांमध्ये चेंडू आला नाही. एक धाव मात्र या ठिकाणी निश्चित या ठिकाणी होतोय परंतु कुठल्याही प्रकारचा कॉल नव्हता. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. एका धावेबरोबर सकाळी धावसंख्या या ठिकाणी झाली होती 33. संतोष या ठिकाणी फलंदाजी करतोय. यश बॉलिंग मार्क वरती. पुन्हा दोन्ही हात समांतर केलेत पंचांनी. एका धावाची भर. संघाची धावसंख्या ठिकाणी होते ती 34. एखादा गजर मोठा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला निश्चित आवडेल कारण की ज्या पद्धतीने खेळ चालू आहे त्या पद्धतीने संघाची धावसंख्या जवळजवळ 50 पर्यंत नेणं गरजेचं आहे कारण की समोरील संघ सुद्धा तेवढा ताकदीचा आहे. मैदानामध्ये आपण पाहायला मिळतं स्लो वन डिलिव्हरी केली होती. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. अतिशय मोक्याच्या शेणी चेंडू निर्धाव जाणं हे तेवढेच ताकदीचं म्हणावं लागेल. तेवढे आता मात्र थोडासा काळ मंत्र या ठिकाणी प्रफुल्ल देतोय कारण की हे तिसरं षटक असेल. याच्यानंतर अजून एक षटकाचा सामना या ठिकाणी असेल आणि त्या एका षटकांमध्ये किती धावा घ्यायच्या आहेत ह्याचा मात्र या ठिकाणी विचार करावा लागेल तो तळेकांटे संघाला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी यश गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्टेट ऑफ द चेंडू टोलवला. एक धाव मात्र निश्चितपणे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. दुसरा धाव होतोय का पाहायचा. 2 धावा या ठिकाणी पूर्ण जात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थ्रो मात्र या ठिकाणी चांगला आला होता परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली प्रफुल्ल आणि संतोष यांच्यामध्ये. 2 धावा झाल्या. षटक संपण्याची गोष्ट केली. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 36. प्रफुल्ल या ठिकाणी बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. चेंडू टोलण्याचा प्रयत्न आहे. चेंडू येत नाहीये. बॅट पाहिजे तशी लागत नाहीये. बॉलर प्लीज या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आला. शेवटचा निर्णायक असं षटक घेऊन येतोय. संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 1 धाव या ठिकाणी आली. संतोष या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू स्वॅग सकी आहे. सबका स्वागत. षटकाराने स्वागत केलंय. षटकारावर संघाची धावसंख्या या ठिकाणी वाढते. संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 43. डीजे ऑन फायर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी गणेश. पुन्हा एकदा आणि यावेळेला मात्र त्रिफळाची झोन तंबूत परततोय. चांगला कमबॅक गणेश याच्याकडनं. डीजे ऑन फायर. कंटिन्युटी झालीच पाहिजे. धन्यवाद डीजे. मॅच पुन्हा एकदा फील्ड चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑफच्या दिशेने टोला चेंडू. 1 धाव मात्र निश्चित क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतंय. प्रफुल्ल आपल्याला स्ट्राईक ठेवायचा प्रयत्न करेल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. एका धावेची भर होते. एका धावेबरोबर सकाळी धावसंख्या या ठिकाणी झाली ती 44. प्रफुल्ल या ठिकाणी स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केलाय.
सुंदर असा झेल या ठिकाणी घेतला सीमारेषेवरती षटक सामन्याची घोषणा केली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची 44 आणि 45 धावांचं उद्दिष्ट पार करायचं आहे ते आंबेड संघाला. त्यानंतर पहिला उपांत्य फेरीचा सामना जो होणार आहे तो तरवळ आणि नाणीच. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की नाणेफेकीच्या कौसाठी ठिकाणी यायचं आहे. तरवळ संघाचा संघनायक याला विनंती करतोय आणि नाणीच संघाच्या सुद्धा संघनायकाला विनंती करतोय की नाणेफेकी नाणीच संघाचा संघनायक हेमंत याला विनंती पंच संदीप भागवत आणि शुभम लिंगे त्यांना विनंती करेन की लवकरात लवकर सामना सुरुवात करायची आहे. संदेश आणि नितेश मैदानी दिशेने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 4 षटकांमध्ये 44 धावांचं माफ करा 45 धावांचं उद्दिष्ट घेऊन या ठिकाणी प्रणितचा संघ या ठिकाणी मैदानी दिशेने पाहायला मिळतोय. हेमंत जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपा करून या ठिकाणी नाणेफेकीच्या कौसाठी यायचं आहे. सर्व संघ आपली वाट पाहतोय. सोमेश्वर वांद्रे संघाचे हितचिंतक सदस्य ऋषिकेश डोंगरे यांच्या या ठिकाणी आगमन झाले. कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सागर भिंगाळे सुद्धा यांच्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. उपांत्य फेरीचा या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी ऋषिकेश या ठिकाणी आलेले आहेत. यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होतोय. दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा थोडासा स्क्वेअर मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसरा मात्र अवांतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 धावा एक गडी अभि कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, आपल्या संघाला विजयी पथावरती घेऊन जाईल का हे संपूर्ण समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल. घेऊन जाईल का हे संपूर्ण समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅटची कडा लागले. 1 धाव मात्र निश्चित या ठिकाणी होते. रोशन या ठिकाणी क्षेत्ररक्षण एका धावाची भर होते. एका धावावरच धावसंख्या या ठिकाणी झाली ती 4. पुन्हा एकदा बॅटिंग मार्क करते या ठिकाणी पाहायला मिळतोय तो नितेश. अभि गोलंदाजी करतोय. ऑफच्या दिशेने सुंदर असा टोळलेला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू सीमापार जातो का पाहायचा आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. हळूहळू मात्र 2 धावा या ठिकाणी झाल्या. 2 धावाबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 6. जर संपूर्ण मॅचचा विचार केला तर तशी सुरुवात काहीशी तळेकंडे संघाने सुद्धा केली होती. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 8 धावा या ठिकाणी आल्या होत्या. एखादा बॉलर जर कुठे लोच असेल तर
प्रज्योत मला वाटतं या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रणित या ठिकाणी सामना करणार आहे. 3 षटक या ठिकाणी म्हणजे 15 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. प्रणित या ठिकाणी सामना करतोय प्रज्योतचा. एक धाव या ठिकाणी एका धावेने खातं या ठिकाणी उघडले. एका धावाबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 7. नाणीच्या संगणकाला विनंती असेल की आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. पुन्हा एकदा प्रज्योत सेफ डिलिव्हरी चांगली अशी गोलंदाजी बनावी लागेल. सेफ चेंडू या ठिकाणी गेलाय. प्रज्योत या ठिकाणी प्रज्योत या ठिकाणी प्रणितच्या बॅटमधून आलेला हा खणखणाती षटकार. प्रणित ऑन फायर. संघाची धावसंख्या ठिकाणी झाली 14. दहा चेंडूंमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चेंडू टोलाचा प्रयत्न केला होता. झेल घ्यायचा प्रयत्न केला होता परंतु थोडासा असफल असा झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रयत्न मात्र चांगले होते एवढं मात्र निश्चित. एका धावेची भर या ठिकाणी पडली. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 15. आत्ता मात्र 30 धावा पाहिजेत एवढं मात्र निश्चित. पुढील चेंडू पुन्हा एकदा संतोषाचा. चेंडू टोळवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या चेंडू राडारमध्ये आला नाही. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. एका धावेची अपेक्षा होती. चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण की 44-45 धावांचं लक्ष आपल्याला ठिकाणी पार करायचं आहे. ह्याची मात्र आपण दक्षता या ठिकाणी घ्यायची आहे. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो तो प्रणित. बॉलिंग मार्कवरती आहे तो संतोष. पुन्हा एकदा टोळलेला चेंडू. एक धाव मात्र निश्चित या ठिकाणी होईल. प्रफुल्ल या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. स्वतः चेंडू गेदर करून पुन्हा एकदा सुपूर्द करेल तो गोलंदाजाकडे. गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती. गणेश आपल्या बॅटिंग मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. एखादा मोठा फटका या ठिकाणी गणेशच्या बॅट माध्यमातून येतोय का हे मात्र या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय तो संतोष. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलला चेंडू. आत्ता मात्र 2 खेळाडू झेलच्या खाली येतात. झेल मात्र हमखास होईल. झेल मात्र या ठिकाणी वाटलं होतं परंतु झेल मात्र या ठिकाणी सुटले. 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. 2 धावाबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 18. मोठे फटके या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. उपांत्य फेरीचा सामना आहे आणि उपांत्य फेरीमध्ये आपण कशा प्रकारे धावसंख्या या ठिकाणी जमा करतोय हे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र स्वैर मारा होतोय का न होता पंचाने मात्र दोन्ही हात समांतर केलेत आणि षटक सामन्याची घोषणा केली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 18. धन्यवाद डीजे.
धन्यवाद डीजे. नाणीच संघाला एक धाव मात्र निश्चित, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र निश्चित, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु रोशन या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. आता मात्र तू मध्ये प्रणित मात्र या ठिकाणी धावची झोन तंबूत परततोय. त्याची जागा घेण्यासाठी चाललाय तो. बॅट्समॅन प्लीज. रितेश संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी या ठिकाणी स्वीकारले आणि तरवळ संघाचा संघनायकाला विनंती करीन, ही मॅच झाली की लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा टोळलेला चेंडू या ठिकाणी झेल जोगा पाहायचा आहे. प्रयत्न मात्र अचूक होता, परंतु थोडस मिसआउट झाला. आणि पुन्हा एकदा धावची त्या ठिकाणी होतोय आणि तंबूत परततोय. तिथं धक्का या ठिकाणी आंबेड संघाला चौथा धक्का या ठिकाणी झालाय. एकूण धावसंख्या या ठिकाणी झाली ती. मनीष या ठिकाणी फलंदाजीसाठी जातोय. एकूण धावसंख्या या ठिकाणी झाली ती 20. औपचारिकता फक्त या ठिकाणी राहिले. जवळ पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी प्रफुल्लच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरच्या सामन्याचे पंच म्हणून काका भिंगारडे आणि हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मात्र निश्चित. चेंडू जातोय. अमोल कांबळे स्वतः क्षेत्ररक्षण करतायत. एका धावेने या ठिकाणी भर होते. एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 21. फक्त औपचारिकता या ठिकाणी राहिले. चेंडू पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर न होता षटक सामन्याची घोषणा केली. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तळेकांटे संघाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि आंबेड संघाने या ठिकाणी आमच्या निमंत्रणाला जो मान दिला त्याबद्दल सुद्धा त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पुरस्कर्त्यांचं पुन्हा एकदा श्री सोमेश्वर क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया सामन्याकडे. बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल तरवळ संघ, एका बाजूला असेल तो नाणी संघ. दोन तुल्यबळ संघ यांच्या दरम्यान चालू असलेली पहिली सेमीफायनलचा सामना. आतापर्यंत जी केलेली कामगिरी असेल तिची पोचपावती देणार हा सामना असेल. सुरेख फटका यावेळेला राजाने खेळलेला. मिडऑफच्या दिशेने चेंडू जातोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत घेतल्या जात आहेत त्या दोन धावा. 2 धावेने धावसंख्येचा श्रीमध्ये प्रचलित असलेला संघ. एका बाजूला असेल तरवळ संघ, ग्रामीण भागातून आलेला पण उभरता असणारा संघ.
ज्याच्याकडे सुद्धा दावेदार म्हणून पाहिलं जातं. दोन संघांमध्ये तुल्यबळ संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. यावेळेला सुरेख फटका पुन्हा एकदा अलंग गारपीट खेळला गेलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतंय. तद्वर एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. तुतुमयमय होतंय, मात्र योग्य वेळी योग्य तो कॉल देण्यात आला. दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीजमध्ये सुरक्षित असतील. आता मधला स्ट्राईकला असेल तो संकेत. आगाच्या सामन्यामध्ये पाहिलं आपण राईट हँड अँड लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन पाहिलं होतं. आता मात्र संकेत आलाय. संकेतांनी राज ही जोडी मैदानात असेल. दिनेश मात्र तेवढ्या ताकदीचा गोलंदाज असेल. यावेळेला झेल उडालाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय, मात्र एक धाव मिळते. दुसरीसाठी प्रयत्न असेल का? बघता बघता या ठिकाणी 2 धाव पूर्ण करतायत. 2 धावेवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 5 धावा. संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. सामना बिग फाईट होणार आहे मित्रांनो. दोन संघ ज्यावेळेला एकमेकांच्या सामना समोर येतात त्यावेळेला एक बिग फाईट पाहायला मिळते. रंगतदार सामना पाहायला मिळतो. तीच लढत आपल्याला पाहायला मिळेल का? आपल्या संघासाठी नाही तर आपल्या गावासाठी खेळण्याचा अभिमान बाळगणारी स्पर्धा आपण अनुभवतोय. यावेळेला फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि संकेत बॅक टू डगआउट होतोय. पहिला गडी बाद होतोय तो. नाणीस संघाचा धावसंख्या असेल ती 5. एक गडी बाद. धन्यवाद डीजे. धावसंख्या असेल ती 5. एका गाडीच्या मोबदल्यात श्री सोमेश्वर चषक 2025 पर्व 42 या स्पर्धेमधला चित्तथरारक सामना आपण पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. गावासाठी खेळण्याचा अभिमान बाळगणारी ही एक ग्रामपंचायत स्पर्धा. पहिलं षटक या ठिकाणी षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. गोलंदाजी मार्कवर दिनेश असेल. स्ट्राईकला आला असेल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मनीष ऑन स्ट्राईक असेल. दिनेश यावेळेला पुन्हा एकदा फटका बसलाय. बघूया झेलची संधी असेल. नो मॅन रिजन मध्ये चेंडू लँड होतोय. तद्वर धावची संधी असेल. तद्वर मिळत आहे त्या 2 धावा. 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या पाहायला गेले तर 7 धावा झाल्या आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यात सावध संयमी सुरुवात पाहायला मिळते. घडी मात्र बाद झाला होता. बॅक टू डगआउट झाला होता संकेत. मात्र अजूनही राज मैदानाच्या आतमध्ये असेल. हे एक गणित चांगलं असेल. मगाच्या सामन्यामध्ये राजने चांगली फलंदाजी केली होती. सामनावीर ठरला होता तो राज. तोच राज कशा प्रकारची महत्वपूर्ण सामन्यांमध्ये ज्यावेळेला आपण सेमीफायनलचा सामना खेळतो त्यावेळेला लक्ष असतं ते या ट्रॉफीजकडे. आतापर्यंत खेळलेल्या स्पर्धेची पोचपावती जर असेल तर महत्वपूर्ण असतो तो सेमीफायनलचा सामना. ती सत्व परीक्षा असते. अग्निपरीक्षा देण्यासाठी सज्ज असणारे ते 2 संघ. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 7 धावा झाल्यात एका गाड्याच्या मोबदल्यात. यावेळेला शटमलीचा चेंडू होता. शॉटम पूल केलेला होता. चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने. तो तद्वर मिळत आहे त्या 2 धावा. अडथळ्याला चेंडू अडतोय. ओव्हरथ्रो होतोय. 3 धावा पूर्ण करतायत. 3 धावेबरोबर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 10 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्ग गोलंदाजीसाठी आलेला आहे तो प्रथमेश. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये प्रथमेश याने चांगला बहारदार खेळ केला होता. अष्टपैलू तो आपलं सिद्ध केलं होतं. तो प्रथमेश महत्वपूर्ण सामन्यामध्ये निर्णायक भूमिका प्रथमेशची ठरेल का हे पाहण्याजोगं असेल. आपल्या हितचिंतकांना तो चांगली कामगिरी करून दाखवेल का? यावेळेला बॅकफूटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो मनीष.
मनीषकडे सुद्धा क्षमता आहे, मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अभिमान अनुभव सुद्धा त्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय. राज सुद्धा एक तडाखेबंद फलंदाज आहे. कशा प्रकारची फलंदाजी करतो महत्वपूर्ण सामन्यात हे पाहण्याजोगं असेल. यावेळेला सुरेख चेंडू कमबॅक म्हणावं लागेल. लगातार 2 चेंडू डॉट टाकण्यात यश मिळतंय ते प्रथमेशाला. पहिला चेंडू टाकला होता गोल्डन स्पॉट वरनं चेंडूला उसळी दिली होती, तदनंतर व्हाईट यॉर्कर टाकण्यात आला होता आणि त्याला उंची कमी होती. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू डॉट येत आहेत. आता मात्र मोठा फटका पलटवार करण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. लगातार 3 चेंडू या ठिकाणी डॉट येत आहेत. निश्चितच प्रेशर मध्ये असेल तो मनीष. यावेळेला मनीष कडे मात्र क्षमता आहे, मनगटामध्ये सामर्थ्य आहे, कधीही पलटवार करू शकतो. क्रिकेट म्हणजे काय तर चेंडू फळीचं तुंबळ युद्ध हे आपण पाहतोय. यावेळेला मी म्हटलं होतं कधीही पलटवार करू शकतो, मात्र मिड विकेट रिजन मध्ये झेलची संधी असेल आणि सुरेख झेल पाहायला मिळाला तो तरवळ संघाकडनं. मनीष बॅक टू द डगआउट होतोय. दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या असेल ती 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. धन्यवाद डीजे. 2 षटकं 10 धावा आणि 2 गडी बाद असं समीकरण या ठिकाणी आलंय. आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल हेमंत कांबळे मॅन फ्रॉम नाणीज सज्ज असेल मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल तद्वर सन्मानपूर्वक धावसंख्या उभारण्याची क्षमता नाणीज संघ निश्चितच ठेवेल. मात्र गोलंदाजच्या मार्फत गोलंदाज असेल तो गोलंदाजाचं नाव सांगायचंय सुमेध. गोलंदाजी मार्कवर असेल, सज्ज असेल, समोर उभा असेल एक अनुभवाचा पाठबळ असणारा खेळाडू राज. सुरेख चेंडू होता, टप्पा घेतल्यानंतर थोडस वळण घेतला होतं. पंचांवर मात्र कोणताच इशारा येत नाहीये. बाईच्या स्वरूपात 1 धाव पंच सांगतायत. सुरेख चेंडू होता, टप्पा घेतल्यानंतर थोडस वळण घेतलं होतं, मिडल स्टिकवर चेंडू गेला होता. 1 धावेवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकेटच्या पटलावरती जादूगार आकडा म्हणून 11 धावा ह्या संबोधल्या जातात. नेल्सन फिगर ज्याला म्हटलं जातो. 11 धावा एका गड्याच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज असेल. क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जात आहे. महत्वपूर्ण सामना असणार आहे माहिती आहे, कारण 1 ग्रामपंचायत स्पर्धा म्हटली तर एका गावातील खेळाडू असतात. अनेक वेळा हे खेळाडू एकमेकांसमोर आलेले सुद्धा असतात, त्यामुळे एकमेकांचे कच्चे पक्के दुवे सुद्धा त्यांना माहीत असतात. तशा प्रकारची क्षेत्ररक्षण रचना या ठिकाणी सजवली जाते आणि त्या जाळ्यामध्ये फलंदाजाला फसवण्यात येईल की काय असं म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण मात्र अमोल याच्या माध्यमातून सजवलं जात आहे, कारण क्रिकेटच्या पटलावरती 360 डिग्री अंशामध्ये असणारा दुवा कोण असतो तो यष्टीरक्षक असतो आणि तोच मैदानावरती आपल्या संघाचं सारथी अर्थात नेतृत्व करण्याचं काम करत असतो. तो सज्ज असेल. क्षेत्ररक्षण सजवलंय. गोलंदाजी मगवर यावेळेला सुरेख फटका. यॉर्करचा चेंडू कव्हरच्या दिशेने खोदून काढलाय. 1 धाव तर मिळते. दुसरीसाठी प्रयत्न असेल का? धावचीची संधी होती, मात्र काय करताय राज सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान देताय आणि त्या जीवदानाचा नक्कीच फायदा राज उचलणार की काय हे म्हणावं लागेल. धावसंख्या पाहायला गेलं तर 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. कोणाचे 3-13 वाजणार? एका बाजूला असेल तरवळ संघ, एका बाजूला असेल नाणीज संघ. संधी दोघांसाठी समान असेल. यावेळेला त्या तोच अमोल मैदानामध्ये सज्ज असेल. समोर उभा असेल हेमंत कांबळे मॅन फ्रॉम नाणीज, ज्याच्याकडे क्षमता आहे.
त्याने सुद्धा अशा बहारदार खेळ्या केल्या आहेत, मात्र त्याची सुद्धा सत्व परीक्षा असेल अमोल समोर. यावेळेला काय घडतंय, पंचांचे दोन हात खांद्याला समांतर होत आहेत. पंच सांगतायत हा चेंडू अवांतर असेल. चर्चा मात्र केली जाते, इट इज वाईट बॉल. अंपायर्स कॉल्स, लास्ट कॉल असेल, विनंती असेल, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला 20 मिनिटांमध्ये आपली इनिंग पूर्ण करायची, याची नोंद असू द्या. पुन्हा एकदा अमोल सज्ज असेल. धावसंख्या पाहायला मिळते ती 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा षटपनेचा चेंडू होता. फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मित्रांनो. तद्वर मिळते ती 1 धाव. दुसरीसाठी प्रयत्न असेल का? विकेट मात्र या ठिकाणी सॅक्रिफाईस केली जाते ती राजाच्या स्वरूपात. काय घडतंय मित्रांनो, धावसंख्या असेल ती 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. श्री सोमेश्वर चषक 2025 ची नाविन्यपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. गावासाठी खेळण्याचा अभिमान बाळगणारी स्पर्धा, गावाच्या सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय, ऐकतोय या मैदानावरती. वैभव मैदानाच्या आतमध्ये जातोय. छोटा पॅकेज बडा धमाका ज्याच्याकडे संबोधलं जातं. गोल्ड चॅम्पियन ट्रॉफी मध्ये त्याने सुद्धा चांगली बहारदार खेळ केला होता वैभव याने. तोच वैभव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉगोरच्या षटकामध्ये आपल्याला त्याच्या माध्यमातून कशी कामगिरी होती ती पाहूया. दरम्यान हेमंत त्याच्यावर सर्व दारोमदार असेल. समोर उभा आहे तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज अमोल. पुन्हा एकदा पंचांचे 2 हात खांद्याला समांतर होत आहेत. तद्वर मिळत आहे ती 1 धाव बाईच्या स्वरूपात. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 18 धावा. चेंडूला मिळणारा स्विंग याच्यामुळे पंचांकडनं अवांतरता घोषित करण्यात आली होती. आता मात्र वैभव मैदानाच्या आतमध्ये जातोय. छोटा पॅकेज बडा धमाका नेहमीच पलटवार करण्यासाठी सज्ज असतो. याच्या मार्फत पलटवार होईल का? एखादा मोठा फटका क्लिअर करेल का? हे पाहण्याजोगं असेल. 4 षटकांमध्ये 30 ते 35 धावा होणं गरजेचं असेल. एक फायटिंग टोटल करणं गरजेचं असेल. मात्र क्रिकेट म्हटलं तर जर तर नाही तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही काय करताय याच्यावर सामन्याचं गणित असतं. 18 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. फुलरांचा चेंडू होता. पाहूया प्रॉपर टायमिंग झाले का? मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. दरम्यान अडथळ्याला चेंडू ओढतोय. तद्वर मिळत आहेत त्या 2 धावा. 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 20 धावा पाहायला मिळत आहेत. पंचांचा डिसिजन अंतिम असेल आणि पंचांवर जर दडपण देण्याचा प्रयत्न करण्यात आला तर खेळाडूला दंडित केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या असेल ती 20. दोन चेंडू झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सज्ज असेल. अलॉंग द कार्पेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. वैभवाचा प्रयत्न फसलाय. बॅक टू द डगआउट होतोय वैभव. धावसंख्या असेल ती 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूंवरती 10 धावा कम से कम आल्या तर एक फायटिंग टोटल होऊ शकते. जर तर नाही तर तुम्हाला सामर्थ्य द्यावं लागेल मित्रांनो. हे अग्निपक्ष परीक्षा असेल.
आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी क्रिकेट खेळणं हे महत्वाचं असेल. क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. क्रिकेटची रणधुमाळी आपण पाहतोय. सोमेश्वराच्या या पदस्पर्शाने पावन झालेली ही वांद्रीची भूमी आणि या भूमीमध्ये चालू असणारा हे पर्व 42वा पर्व आणि याचाच आहे आम्हाला गर्व आणि त्यासाठीच आम्ही करतोय सर्व. या ठिकाणी पंच आपला डिसिजन फायनल असेल आणि वेळोवेळी जर सामन्यामध्ये जर ऑब्जेक्शन असेल धावचीच्या स्वरूपात गडी बाद झालाय ह्याचे लक्ष असू द्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नाव सांगायचंय आकाश. अमोल मात्र सज्ज असेल. 2 चेंडूंचा सामना करण्याचे हेमंत मात्र सज्ज असेल. सुरेख गोलंदाजी करतोय अमोल. छटपण्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा मिड विकेटच्या रिजन मध्ये खेळला गेला. एक धाव तो मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तद्वर मिळते ती 1 धाव. एका धावीवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 21 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. अशा तऱ्हेने प्रथम फलंदाजी कर. अजून एखाद्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 21 धावा झाल्या आहेत. शेवट कशा प्रकारचा असेल. मोठा फटका येईल का. सिंगल धावेवर समाधान मानावं लागेल का. विकेट येईल का हे पाहण्याजोगं असेल. कारण मोठी मॅच आपण पाहतोय. एक बिग फाईट आपण पाहतोय. सेमीफायनलचा सामना असणार आहे. दोन्ही संघांना विजय मात्र सहजासहजी मिळणार नाही. 21 धावा झाल्या आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यात. वैभव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गडी मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. अशा तऱ्हेने प्रथम फलंदाजी करताना नांदी संघानं 21 धावा जमा केल्या आहेत आणि 22 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय ते तळवळ संघासमोर. कारण मित्रांनो सेमीफायनलचा सामना आहे. जरी धावसंख्या कमी झाली असेल तरी या ठिकाणी एक सामना हा फायटिंग होईल याबद्दल शंकाच नाही मित्रांनो. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. ज्याप्रमाणे मित्रांनो एकाच पटरीवरून 2 ट्रेन्स धावू शकत नाही. एका शाळेवर 2 हेडमास्तर नसतात. तशा प्रकारे एकाच मैदानामध्ये 2 संघ हे राहू शकत नाही. एका कोणाऱ्या संघाला माघार घ्यावीच लागते. तर माघार घेणारा संघ कोण असेल. सर्वोत्कृष्ट प्रदर्शन कोणाचं असेल हे पाहण्याजोगं असेल. ज्याचे प्रयत्न असतील सरस तोच ठरवणार आहे विजयाचा कळस. यानंतरचा दुसरा सेमीफायनलचा सामना असेल सोमेश्वर वांद्री ए यांच्या विरोधात असेल तो तळेकांटे संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला असे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. धन्यवाद डीजे. सोमेश्वर चषक 2025 या पर्वामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत असेल. एक रमाची स्पर्धा. गावासाठी क्रिकेट खेळा. मैदानामध्ये वरील क्रिकेट हरला तरी चालेल पण मनातील क्रिकेट कधी हरू देऊ नका. प्रत्येक वेळी आपणच जिंकू असं नाही. म्हणून गावासाठी क्रिकेट खेळणं सोडू नका. जिंकल्यावर तर सर्वच जण येतात तुमच्या सोबत. म्हणून गावातील विरोधकांशी कधीही भांडू नका. खरं तर कुणाच्या कौतुकाची वाट पाहू नका. गावाच्या विकासासाठी गावाच्या सन्मानासाठी तुम्ही क्रिकेट खेळा. हेच या स्पर्धेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकेन. तळेकांटे संघनायक विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय.
सर्व संघाचा संघनायक आपले सलामीवर पाठवून द्यायचे दिनेश लक्ष असू द्या. संघानं नाणेफेक जिंकले आणि या ठिकाणी त्यांनी आपला डिसिजन कळवायचा आहे. महत्वपूर्ण सामन्याची दुसरी सेमीफायनल आपण पाहणार आहोत. पंचक्रोशी मर्यादित स्पर्धेमधून एका बाजूला असेल तळेकंटे संघ, एका बाजूला असेल सोमेश्वर वांद्री असंघ. या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. हरलात तरी बेहतर, संघर्ष करून हरा मित्रांनो. मागून मिळालेल्या विजयापेक्षा संघर्ष करून मिळालेला पराभव केव्हाही चांगला. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. काय घडेल काय बिघडेल, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एकमेकांची अग्निपरीक्षा असेल, सत्व परीक्षा असेल. या सत्व परीक्षेमध्ये कोण कोणावर वार करणार आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार. अंतिम क्षणामध्ये आपण वळतोय आणि या स्पर्धेचा समारोपाच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. सेमीफायनलचा सामना म्हणजे ज्याप्रमाणे उगवणारा सूर्य अस्ताकडे निघतो तशाप्रमाणे ही ज्या जोमानी स्पर्धा उदयास आली होती ती हळूहळू मावळतीच्या दिशेने तिचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. हिला चेंडू यारकरलेंचा चेंडू होता, फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. तद्वर मिळत आहे त्या 2 धावा. सुनीलच्या माध्यमातून 2 धावा जमा करण्यात आलेल्या आहेत. 22 धावांचं टार्गेट असणार आहे. अमोल आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो राज. एक निर्णायक षटक असेल त्याच्या माध्यमातून कर्णधाराने जो विश्वास टाकलाय एखादी विकेट यावी लागेल जर नाणी संघाचा विचार केला तर. मात्र संयमी सुरुवात असेल ती तरवळ संघाच्या माध्यमातून. काय गणित असेल यावेळेला. डॉट चेंडू येतोय, प्रत्येक चेंडू गणित. या ठिकाणी पाठीराख्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला असेल तरवळ संघाचे पाठीराखे, एका बाजूला असतील ते नाणी संघाचे पाठीराखे. जल्लोष केला जातोय. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय तर सांघिक कामगिरीचा धावपलक हलता ठेवणारा आलेख. यावेळेला काय करताय फटका. आपली शैली आणि आपली फलंदाजी या ठिकाणी भरावी लागेल, कारण की ज्याप्रमाणे खेळण्याची ताकद आहे चांगले फलंदाज या ठिकाणी तंबूत परतलेत. मगाशी सुद्धा आपण जर उपांत्य फेरी सामना पाहिला तर 23 धावांचं लक्ष सुद्धा समोली संघाला न देता अंतिम फेरीमध्ये तेवढ्याच ताकद संघ नाणी संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज चेंडूने 18 धावांची आवश्यकता असेल. एखादा मोठा फटका. हा सुद्धा टच मध्ये फलंदाज आहे मित्रांनो. कधीही हो त्याचं नव्हतं करू शकतो. मात्र संधीचं सोनं करावं लागेल. ओमकार याला संधी ही चाट बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. थोड्या वेळासाठी येते मात्र हा हा म्हणता निघून जाते. त्यामुळे तुम्हाला आलेल्या संधीचं आपल्या आतमध्ये असलेलं क्रिकेट याचा दर्जा दाखवावा लागेल. ज्या स्पर्धेची आपण वाट पाहत होतो ती स्पर्धा, त्या स्पर्धेचा थरार आपण पाहत होतो तो आपण अनुभवतोय, पाहतोय. षटफलंदाज चेंडू होता. पुन्हा एकदा काय करताय घडी मात्र बाद होतोय. थोडीशी निराशा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. जिंदगी की यही रीत है, हार के बात ही जीत है मित्रांनो. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. एक 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 नक्कीच गडी बाद होतोय. मात्र समोरचा संघ सुद्धा एक नामवंत दर्जाचा संघ आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
बेस्ट वर्सेस बेस्ट हे आपल्याला पाहतोय. ग्रँड फिनाले आपण पाहतोय. ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय, सर्वेश येतोय. 6 चेंडू 18 धावा. लढायचंय हेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ठरवायचंय. हारलो तरी चालेल, संघर्ष करून हरेल. मात्र मित्रांनो सोमेश्वराचं नाव मात्र या ठिकाणी ठेवून जाईल हे मात्र नक्कीच. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 5 चेंडू. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन देत. नाणीच संघाकडनं हे निर्धाव षटक झालंय. जोरदार टाळ्या होऊन देत संकेतसाठी. 2 विकेट या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. ज्याप्रमाणे वांद्रे सोमेश्वर संघाने गोलंदाजी केली होती त्याप्रमाणे फलंदाजी मात्र त्यांच्याकडे झाली नाहीये. शेवटी खेळ आहे, खेळ कुठल्या बाजूने झुकेल हे सांगू शकत नाही. कसं कमबॅक नक्कीच करायचं अजू. हा पूर्ण गोष्टीचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला होता. चांगले दर्जेदार फलंदाज होते परंतु आपली खेळी मोक्याच्या श्रेणी मात्र वांद्रे सोमेश्वर संघाला आतापर्यंत दाखवता आलेली नाहीये. परंतु एक वांद्रे सोमेश्वर संघाचा एखादा खणखणीत नाणं ज्याला म्हटलं जातं कौस्तुभ अजून मैदानामध्ये आहे. सामना फिरवायची ताकद आहे. अनेक सामने एक हाती जिंकून दिलेला हा खेळाडू आहे. जो मगाशीच मला बोलला होता अजून 2 दिवस मला बॅटिंग नाही भेटले, आज मात्र मी ते चीज करून दाखवणार आहे. मगाशी उपांत्य फेरीमध्ये 2 खणखणी षटकार ठोकल्यानंतर आपला इरादा त्यांनी पक्का केलाय. आता मात्र गरज असेल कौस्तुभकडनं अपेक्षा असतील 5 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा सज्ज असेल, गोलंदाजी मार्गावर आकाश असेल. कौस्तुभला आपल्यातलं टॅलेंट दाखवावं लागेल. यावेळेला काय घडतंय, खाली राहणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आकाशने जर हा सामना जिंकून दिला तर सोपान गुरव यांच्याकडनं ऑन कॅश प्राइज आले 200 रुपये. 200 रुपयाचं ऑन कॅश प्राइज आहे. जर हा सामना या ठिकाणी जिंकून दिला तर सोपान गुरव यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागू झाले. धन्यवाद. पुन्हा एकदा आकाश सज्ज असेल. यावेळेला पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड खेळण्याचा प्रयत्न. मित्रांनो थोडस जर विचार केला तर दोन्ही संघांना समसमान संधी असेल. मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये मित्रांनो. बघतोस काय वेड्या, काहीतरी करून दाखव. वेळ चालली निघून, प्रवाहामध्ये उतरून दाखव. तुम्हाला प्रवाहामध्ये उतरावं लागेल. आणि यावेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर मिळते, दुसरीसाठी प्रयत्न असणार आहे. बघता बघता या ठिकाणी 2 धावा पूर्ण करण्यात आलेले आहेत. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. कौस्तुभ याला संघर्षाच्या वाटेवर चालावं लागेल. 2 चेंडू 16 धावांचा 16 धावांची आवश्यकता असेल. काय सामना चाललाय. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. मात्र चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आणि जवळजवळ हा सामना नाणी संघाकडे झुकलेला दिसतोय. हेमंत त्याच्या चेहऱ्यावरती मात्र या ठिकाणी हसू दिसतंय कारण निश्चित धावसंख्या कमी होती. त्या प्रकारे जर फलंदाजी झाली असती तर या सामन्याचं चित्र या ठिकाणी वेगळं दिसलं असतं. पुन्हा एकदा चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र या ठिकाणी जातोय. एका धावावरती समाधान मानता या ठिकाणी विजयी संघाचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी अंतिम विजेता असेल तो नाणी संघ आणि उपविजेता असेल पुन्हा एकदा प्रतिवर्षीप्रमाणे
विनंती असेल पुनश्च एकदा आपणाला विनंती असेल उजव्या हाताला सर्व सोमेश्वर वांद्रीचे सर्व खेळाडू उपस्थित राहायचंय विनंती असेल सर्व खेळाडूंनी एका साईडला यायचंय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा करून वांद्री गावचं ग्रामदैवत स्वयंभू सोमेश्वर याच्या चरणी सुद्धा शब्दपुष्प अर्पण करतोय चार बाजूला चार डोंगर मधी वसला माझा गाव चार बाजूला चार डोंगर मधी वसला माझा गाव सोमेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झाले वांद्री माझे गाव वांद्री माझे गाव श्री सोमेश्वराला नतमस्तक होऊन या ठिकाणी या आजच्या बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय या ठिकाणी या सामन्यासाठी या बक्षीस समारंभासाठी आपल्याला उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण भारतीय संस्कृती अतिथी देवो भव असं म्हटलं जातं अतिथी हे ईश्वराचं रूप मानलं जातं देवाचं रूप मानलं जातं आणि त्यांची स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे मित्रांनो ते स्वागत करूया या ठिकाणी मी ऋषिकेश पाटील याला विनंती करतो की त्यांनी मकरंद गांधी यांचं स्वागत करायचंय त्याचप्रमाणे मी विनंती करेन विक्रांत पाटील यांना की त्यांनी राजेशजी हळदणकर यांचं स्वागत करायचंय नागवेकर याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय त्याचप्रमाणे शुभम लिंगायत यांनी यायचंय त्यांनी दीपक मयेकर यांचं स्वागत करायचंय त्याचप्रमाणे मी विनंती करतो पुन्हा एकदा ओंकार संसारे यांना की त्यांनी संदीप भागवत याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लागतं संदीप भागवत यांचं स्वागत करायचंय त्याचप्रमाणे या ठिकाणी विनंती असेल दादू संसारे यांना पुन्हा एकदा की त्यांनी DS स्पोर्टचे या ठिकाणी दर्शन सावंत यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय आपल्याला वेळोवेळी त्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला सहकार्य होतं
त्याचप्रमाणे या ठिकाणी विनंती असेल कौस्तुभ याला की त्यांनी सोमनाथ मयेकर यांना सुद्धा पुष्पगुच्छ द्यायचं आहे, कारण एक खेळाडू म्हणून आहेत, मात्र मित्रांनो एक उपसरपंच या नात्याने या ठिकाणी विनंती असेल की कौस्तुभ याला की सोमनाथ याला एक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे या ठिकाणी विनंती असेल आपल्याला ही साऊंड सिस्टीम ज्याने आपल्याला दिली आणि आपल्या शब्दाखातर एक मैत्री खातर त्यांनी आपला सेट या ठिकाणी प्रथमच लावला आणि सगळ्यांच्या मनामध्ये स्थान करून गेलेले डीजे ऑपरेटर यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ द्यायचं आहे आणि त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वेश मयेकर याला विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे आणि डीजे ऑपरेटर यांना सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे ही स्पर्धा या स्पर्धेसाठी या ठिकाणी एक नवोदित समालोचक आपल्या या स्पर्धेसाठी लाभले होते. मी या ठिकाणी बच्चू याचं स्वागत करायला सांगेन. ऋषिकेश पाटीलला विनंती करतो की आपण बच्चू याचं स्वागत करायचं आहे, जो नवोदित या ठिकाणी समालोचक आहे आणि त्याच्यामार्फत आपण काही सामन्यांचं सूत्रसंचालन ऐकलं. नेहमीच आपल्या पाठीशी उभा असतो. त्याचप्रमाणे आपले सहकारी मित्र सोमेश्वर वांद्रीचे सदस्य आहेतच, मात्र आपल्या या शब्दासाठी ते या ठिकाणी येतात. त्यामुळे मी अभिदादा नागवेकर यांना विनंती करतो की अचूक बने यांचं मात्र पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. त्यानंतर ही स्पर्धा या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट रत्नागिरी लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलं. त्यांचं स्वागत या ठिकाणी विपिन पाटीलला विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. रत्नागिरी लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून आपली स्पर्धा गेले 3 दिवस आपल्याला लाईव्ह कास्ट पाहायला मिळालं. सौरभ मयेकर यांच्या मार्फत ही स्पर्धा आपण पाहिलीत, ऐकलीत आणि आपल्या सोमेश्वराचं नाव 7 समुद्र पार घेऊन गेलेत. धन्यवाद. वळूया अंतिम सामन्याचा या ठिकाणी विनंती असेल. आता मात्र अंतिम क्षण असतात आणि या अंतिम क्षणामध्ये आपण खेळत असतो. ही स्पर्धा म्हटली की या स्पर्धेसाठी खूप सारे देणगीदार आपल्याला प्राप्त असतात. त्यांची पोचपावती देणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. जी स्पर्धा या स्पर्धेचं आपण आयोजन नियोजन करतो, मात्र पडद्याच्या पाठी खूप सारे कलाकार असतात, त्यांना सुद्धा महत्त्व असतं. या स्पर्धेसाठी शैलेश मयेकर यांच्याकडून 5,000 रुपये आलेले होते. मंगेश मयेकर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये आले होते. जयश्री रामाने मुंबई यांच्या मार्फत 2,000 रुपये आले होते. मंगेश कापरे यांच्या माध्यमातून 1,200 रुपये आले होते. अमोल चोचे यांच्या माध्यमातून 500 रुपये. सुयश मयेकर 500 रुपये. रवी जाधव उक्षी यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. प्रभू शेठ देवगड 5,000 रुपये. दिनू सावंत यांच्या मार्फत 3,000 रुपये. बंटी विचारे 5,000 रुपये. संगमेश्वर रफिक वेलिये आजरेकर 1,000 रुपये. धनु चोचे 500 रुपये. मारुतीदादा नागवेकर वांद्री यांच्याकडनं 5,000 रुपये.
जमरुद्दी अलजी कुर्दुंडा यांच्या मार्फत 3000 रुपये. पुन्हा एकदा या ठिकाणी या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा चषक आहे कैलासवासी अंजली मधुकर मयेकर यांच्या स्मरणार्थ राखी कनगुटकर यांच्या माध्यमातून आलेला पाहायला मिळाला. द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम आहे 10,042 रुपये. ही आपले परममित्र आणि सोमेश्वर वांद्रे संघाचे ज्येष्ठ खेळाडू विनायक ताठरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपये 10,042 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे या द्वितीय क्रमांकाचा चषक आहे तो परेश नागवेकर आणि संतोष नागवेकर यांच्या माध्यमातून आलेला आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक बक्षीस आहेत शील्ड आहेत ती संतोष तोडणकर मुंबई यांच्या माध्यमातून आलेले आहेत. आणि वैयक्तिक बक्षिसामध्ये जे कूलर आहेत ते कैलासवासी परमानंद राजाराम चोचे यांच्या स्मरणार्थ बेस्ट गोलंदाज आणि बेस्ट फलंदाज 2 कूलर आहेत ते अरुण चोचे यांच्याकडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे सामनावीरचा कूलर आहे तो प्रमोद चोचे यांच्या माध्यमातून आलेला आहे. त्याचप्रमाणे संदीप चिंगळे एक माजी खेळाडू सोमेश्वर वांद्रे संघाचा एक काळ त्याने सुद्धा या सोमेश्वराच्या पर्वामध्ये इतिहासामध्ये साक्षीदार ठरला होता तो संदीप चिंगळे यांच्याकडनं मालिकावीराचा कूलर आलाय. अशा सर्व पुरस्कर्त्यांचं या ठिकाणी पुनश्च एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतो कारण आपण आम्हाला सहकार्य करता त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्याचं आम्हाला धाडस होतं. आणि ते धाडस कोण देतं तर आपला स्वयंभू सोमेश्वर देतो. मित्रांनो असेच ऐतिहासिक पर्वाकडे आपण ज्या वेळेला साक्षीदार होऊ पुढे पुढे सरकत जाऊ त्यावेळेला अधिकाधिक स्पर्धा कशी पुढे सरकता येईल ही आमच्याकडनं प्रयत्न असेल. असं म्हटलं जातं ये तो टेलर था पिक्चर अभी बाकी है असं म्हटलं जातं मित्रांनो. ये तो टेलर था पिक्चर अभी बाकी आहे. पुढे पुढे आपल्याला खूप काही करायचं आहे फक्त आपल्या सर्वांची साथ असणं आवश्यक असेल. वळू या सामन्याच्या या अंतिम क्षणाकडे. या स्पर्धेचा या अंतिम सामना झाला. एका बाजूला होता नाणीस संघ तर एका बाजूला होता यजमान संघ सोमेश्वर वांद्रे संघ. 2 संघांमध्ये लढत झाली आणि यामध्ये अंतिम विजेता ठरला तो मॅन ऑफ द मॅच ठरलाय नाणीस संघाचा संकेत
जोरदार टाळ्याने या ठिकाणी स्वागत करायचंय. संकेत मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतो परशुराम पाटील यांना. त्याचप्रमाणे या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय तो नाणित संघाचा राज शिगवान. विनंती असेल अभिदादा नागवेकर सन्मानित करायचंय. त्याचप्रमाणे या ठिकाणी विनंती असेल राज याला आपलं मनोगत व्यक्त करायचंय. सोमेश्वर क्रिकेट क्लब वांद्री अतिशय चांगलं नियोजन होतं. तसेच पप्पू मयेकर दादाने आम्हाला इथे बोलवल्याबद्दल त्यांना मी थँक्यू बोलेन. राज एक मिनिट, या स्पर्धेबद्दल आणि वांद्रीमध्ये खेळण्याच्या अनुभवाबद्दल तू काय म्हणशील? गतवर्षी तुम्ही या ठिकाणी येता, एक वर्ष तुम्ही विजेता झाला होतात, मात्र 2 वर्षामध्ये गॅप पडली होती आणि आता परत तुम्ही विजेता झालात. त्याबद्दल विनंती असेल की या आयोजन नियोजन आणि इतर खेळण्याबद्दल तुझी उत्सुकता काय असते, कशा प्रकारचं असतं? मला इथे खेळायला खूप आवडतं आणि आमच्या संघाचं लकी ग्राउंड वाटतं सगळ्यांनाही आहे आणि अतिशय चांगलं नियोजन असतं तुमचं दरवर्षी. फक्त 2 वर्ष आमचं जरा बॅड लक होतं, परंतु यावर्षी आम्ही जिंकलेलो आहे. चांगलं वाटतंय. धन्यवाद राज, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील तुला. यानंतर मित्रांनो सामने गणित, प्रत्येक गणित फलंदाज आणि गोलंदाजाचा दबदबा राहिला आणि अशा या फास्ट क्रिकेटमध्ये नाविन्यपूर्ण गोलंदाजी करणं हे जिगरीचं काम असतं आणि अजूनही अनुभव आहे आणि अजून खेळण्याची क्षमता आहे माझ्यामध्ये हे दाखवून देणारा सोमेश्वर वांद्री संघाचा सोमनाथ मयेकर बनतोय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर. मी विनंती करतो या ठिकाणी राजेचे आयोजन करणं, आपण या ठिकाणी त्यांना हे बक्षीस द्यायचंय. सोमेश मयेकर. अगोदर या ठिकाणी सोमनाथ मयेकर यांना गौरवण्यात येत आहे. या ठिकाणी विनंती असेल की सर्व सोमेश्वराचे खेळाडू आपल्याला विचारतायत की या आयोजनाबद्दल सोमनाथ मयेकर आपण या ठिकाणी यायचंय. सोमनाथ मयेकर. त्याचप्रमाणे या स्पर्धेचा
मालिकावीराचा पुरस्कार या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच सॉरी म्हणजे काल आमची DPL संपली. आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही ही टुर्नामेंट खेळू शकतो, परंतु कमिटीचा फोन आला, ओमकार दादाचा फोन आला की तुम्ही याल काय. आम्ही आलो, परंतु आम्ही येऊ शकलो असतो, पण माझ्या डोक्यात आलं की गेल्या वर्षी आपण पप्पू दादाच्या नावाने खेळलो इथे, पण आपण काय त्याला ट्रॉफी मारून दिली ना. आपण 3रा नंबर मिळाला होता, खेळलोय, आम्हाला खूप वेळा चान्स मिळालाय आणि सगळ्या कमिटीचे हार्दिक अभिनंदन. अशीच चान्स स्पर्धा भरवत राहा, आम्ही नक्कीच तुम्हाला सपोर्ट करू. धन्यवाद हेमंत, आपण या स्पर्धेसाठी उपलब्ध झालात. आपला खेळ उत्तरोत्तर भरत जावा ही स्वयंभू सोमेश्वराची चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, जे खेळाडू या स्पर्धेसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो. जे युवा खेळाडू असतील, सिनियर खेळाडू असतील, ज्येष्ठ खेळाडू असतील, त्यांच्या सर्व एकीच्यामुळे आज आपण 42वं पर्व कंप्लीट करू शकलो. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व सोमेश्वर क्रिकेट क्लबच्या आजी माजी खेळाडूंचे, ज्येष्ठ खेळाडूंचे, सर्व वांद्रे गावातील मानकऱ्यांचे पुन्हा एकदा या ठिकाणी मी सोमेश्वर क्रिकेट क्लब तर्फे आभार व्यक्त करतो. आणि आजचा या सोमेश्वर चषक 2025चा बक्षीस समारंभ संपला असं या ठिकाणी मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोमेश्वर.